कैलासवासी जानोजीराव मालोजीराव भोईटे ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा आज रौप्य महोत्सव। या पतसंस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या भागातील तरुण कार्यकर्ते श्री पराग शरदराव भोईटे यांचाही वाढदिवस। आता पतसंस्थेला 25 झाली, मी त्यांना विचारत नाही किती वर्ष पूर्ण झाली। आणि त्याचबरोबर उद्या असणारा या ठिकाणी आपल्या परिसरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या भैरवनाथ पतसंस्थेच्या मल्टी स्पेशालिटी पतसंस्थेच्या माध्यमातून एक वेगळा आगळा ठसा ज्यांनी उमटवलेला आहे आणि अत्यंत उत्तम अशी पतसंस्था त्या ठिकाणी ज्यांनी चालवलेली आहे। खऱ्या अर्थाने आदर्श घ्यावा अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं काम चालू असलेलं आपण पाहतो। ते आपल्या सर्वांचेच परिचित असणारे या भागातील ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब कासार आप्पा यांचा उद्या वाढदिवस आहे। तो सुद्धा या ठिकाणी रामराजे साहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या समक्ष तो सुद्धा आपण या ठिकाणी साजरा करतोय। आप्पा उद्या सुद्धा साजरा करतील, तशी काही काळजी करू नका। आणि या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। खऱ्या अर्थाने रौप्य महोत्सव या पतसंस्थेचा आणि या परिसरातील कैलासवासी जानोजीराव मालोजीराव भोईटे म्हणजे फार त्या काळातील मोठं प्रस्थ। मी फार लहानपणी त्यांना बघितले, त्यावेळेला मालोजी राजांच्या बरोबरीने ते असायचे, त्या काळातला हा विषय आहे। आणि त्यांच्या नावाने एक अत्यंत उत्तमपैकी पतसंस्था या ठिकाणी चालू आहे, हा खरा विशेष आनंद आहे। आणि अशा ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्यांच्या हस्ते आपण हा सर्व कार्यक्रम घेतात ते आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमदार श्री दीपकराव चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते श्री वसंतकाका गायकवाड, बाळासाहेब कासार आप्पा देखील या ठिकाणी उपस्थित आहेतच। दत्ताबापू अनपट, माजी सभापती तो रेश्माताई भोसले, पंचायत समितीच्या सदस्या सो स्वातीताई भोईटे, बाळासाहेब काका नलवडे, डॉक्टर पद्मराज भोईटे, जितोबा भोईटे, माझ्या समवेत आलेले जयकुमार इंगळे, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक शंभूराज पाटील, संतोष भोईटे देखील उपस्थित आहेत, दीपक कदम आहेत, जयदीप भोईटे आहेत, यशवंतांना सूर्यवंशी आहेत, लक्ष्मणराव बागडे आहेत, अक्षय सोनवलकर या आवर्जून या ठिकाणी सोनवडीहूनही आलेले आहेत, संजय भोईटे, दस्तगीर मुलानी, माजी पंचायत समिती सदस्य रासकर सर, विनायकराव अनपट, महेश अनपट, प्रशांत गाडे, राजेंद्र काकडे सर, शामराव कणसे, उपसरपंच सौ हेमलताताई भोईटे, त्याचप्रमाणे वैभव भोईटे, विकास भोईटे, कपिल भोईटे, जयदीप ढमाळ, मयूर भोईटे, डॉक्टर विलास भोईटे, मारुतराव खुडे, दीपकराव भोईटे, शिवाजीराव भोईटे, सुरसिंग भोईटे, लक्ष्मणराव बागडे, नवनाथ सुतार, आपण मस्कुआबा अनपट देखील उपस्थित आहेत, युवराज मोरे आहेत, पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या वास्तविक आपण उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर, केवळ हिंगणगाव नव्हे तर हिंगणगावच्या ह्या परिसरातील आपण सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात। आमचे तरुण कार्यकर्ते श्रीयुत नलवडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून कैलासवासी जानोजीराव मालोजीराव भोईटे ही पतसंस्था या सुरू आहे। अवर्ग, कारण आता मगाशी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, सातत्याने अवर्ग मिळत असलेली संस्था आहे। पतसंस्थेचं आपण अधिक त्याच्यामध्ये जास्ती अभ्यासाने अनुभव देखील आहे। त्या काळामध्ये अनेक पतसंस्था निघाल्या आणि ग्रामीण भागामध्ये ह्या पतसंस्था ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असंच त्यांना म्हणण्यात येतं, आजही म्हणण्यात येतं।
पण जर आपण आज जर त्याचा हिशोब घेतला तर खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये निघालेल्या पतसंस्था किती आज सुरू आहेत याचा जर विचार केला तर अक्षरशः 25 ते 30% तुम्हाला सुरू अवस्थेतील दिसतील. अन्यथा अनेक पतसंस्था या ग्रामीण भागातल्या चालू झालेल्या ह्या बंद झाल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण ही पतसंस्था गेल्या 25 वर्षापासून ही अत्यंत चांगल्या प्रकारे चालवत आहात. आणि सर्वात मोठी अडचण वसुलीची असते आणि ती वसुली जर आपण केली आणि वसुली कशी करायची तर मला वाटतं आपणपासून सर्वांनी शिकायला पाहिजे. शेवटी कर्ज आपण देतो, लोक डिपॉझिट ठेवतात, तुमच्यावर विश्वास ठेवून डिपॉझिट ठेवतात, कर्ज आपण देतो, परंतु कर्जदाराची जबाबदारीच असते की आपण घेतलेलं कर्ज हे वेळेमध्ये आपण त्या संस्थेला दिलं पाहिजे, तरच ती संस्था चालणार आणि अनेकांना मग ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपयोग होणार असतो. आणि त्याकरता कर्जदाराची जबाबदारी ही फार मोठी असते. आणि पतसंस्था काही एका कर्जदारासाठी त्या ठिकाणी ही नसते, ही सर्वांसाठी असते. आणि त्यामुळे अशी अनेकदा भावना असते कर्जदाराची की मला हे कर्ज कमी करून मिळावं. म्हणजे कर्ज काढलं की तो त्याच वेळेला त्याचा हिशोब चालू करतो की आता हे कमी कसं करून घ्यायचं आहे, म्हणजे द्यायचेच नाहीत पैसे आणि कमी कसं करून घ्यायचं आहे ह्याचाच हिशोब चालू होतो. पण ही पतसंस्था सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी निघाली असते. पूर्वीचा जो सावकारकी करायचे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांचे व्याजदर किती असायचे तुम्हालाही माहिती. त्याच्या दृष्टीने या पतसंस्था किती महत्त्वाच्या आहेत. खाजगी सावकाराचं व्याजदर आणि पतसंस्थेचं व्याजदर तुम्ही तुलना केली तर ह्या किती महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येतं. त्यामुळे इतरांसाठी सुद्धा चालू राहिली पाहिजे, एकट्या काही ती माझ्यासाठी नाही हा विचार घेऊन ज्यावेळेला आपण कर्ज काढतो आणि वेळेत भरतो त्यावेळेलाही ती संस्था नावारूपाला येत असते. आणि अर्थात त्या ठिकाणी मॅनेजमेंट ज्यांची असते, जे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ असतात त्यांनी सुद्धा पारदर्शकपणे कारभार केला, योग्य त्या लोकांनाच कर्ज दिली, योग्य ते नियम पाळले तर पतसंस्था ही नावारूपाला आलेली असते. आणि त्यामुळे तुम्ही निश्चितपणे गेल्या 25 वर्षामध्ये अत्यंत चांगला कारभार केल्यामुळे तुमची पतसंस्था ही नावारूपाला आली. आणि त्यामुळं आज आपल्याला ह्या पतसंस्थेचा रौप्य महोत्सव हा 25 वर्ष पूर्ण झाल्याचा कार्यक्रम आज आपल्याला घेता येतोय. मी संस्थेचे चेअरमन, त्यांचे सर्व संचालक आणि त्यांचे सर्व सभासद, संस्थेचे सर्व हितचिंतक यांना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या रौप्य महोत्सवी प्रसंगी त्यांना मनापासून शुभेच्छाही देतो. त्याचबरोबर या ठिकाणी परागराव यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांनी मागून मला सांगितले माझा 30वा वाढदिवस आहे का जास्ती आहे. आपल्या सर्वांच्या वतीने एक उमदं नेतृत्व आणि कैलासवासी जानोजीराव भोईटे यांचा वारसा लाभलेला. त्याचप्रमाणे आमचे मित्र कैलासवासी शरदराव भोईटे माजी सभापती यांचे चिरंजीव. त्याचबरोबर ह्या संपूर्णच घराला एक वेगळ्या प्रकारची परंपरा चंदाबापू या ठिकाणी आहेत. त्यानंतर स्वातीताई पंचायत समितीच्या सदस्य होत्या. एक वेगळी परंपरा या भागामध्ये सर्वसामान्यांची कामं करण्याकरता, लोकांची जनहिताची कामं करण्याकरता राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची अशा प्रकारची गेल्या अनेक वर्षांवर्षाची परंपरा. आणि हीच परंपरा घेऊन सर्वसामान्यांचं काम करण्याच्या दृष्टीने परागराव भोईट्यांना राजकारणापेक्षा सर्वसामान्यांच्या कामाला महत्त्व देऊन आपण सर्वांची मिसळून कामं, मिळून मिसळून कामं केली तर निश्चित त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी आपल्याला यश मिळत असतं. आणि ते करतील असा मला विश्वास आहे. आणि त्याकरताच त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो. संस्थेचे चेअरमनसुद्धा तेच आहेत आणि संस्था चांगली चालवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न जो आहे त्याही त्यांच्या कामाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. थोडंसं या ठिकाणी मधूनच कार्यक्रमाच्या जाणार असल्यामुळे सुरुवातीलाच मी बोलायला या ठिकाणी उभा राहिलो. थोडी राजकीय परिस्थिती ही बदललेली आपल्या सर्वांना दिसून येते. डॉक्टर पद्मराज भोईटे यांनी त्याचा सुरुवातीलाच उल्लेख केला की सर्वच जागेवर आहेत, मग नेमकं बिघडतंय कुठं. आता माझी फक्त एकच आपल्याला विनंती राहील आणि मी अनेकदा ते बोललेलो आहे
की आपला पराभव, राजे गटाचा पराभव जर कोण करू शकत असेल तर राजे गटच करू शकतो, दुसरा कोणीही करू शकत नाही. कारण दुसऱ्याला गटच नाही. ह्या तालुक्यामध्ये, शहरामध्ये कुठेही स्थान नसलेले नेते आहेत, म्हणजे अपघाताने झालेले नेते आहेत, अपघाताने झालेले खासदार आहेत, अपघाताने झालेले आमदार आहेत. त्याच्या पहिले यांना कुठं काय स्थान होतं, जनमानसात कधी येत होते, आणि आजही तीच परिस्थिती पाहायला. रामराजे त्या ठिकाणी फलटणला असले की किती वाजता त्यांचं लोकांना भेटायला सुरुवात होते आणि दार सताड उघडं असतं, अगदी त्यांच्या खोलीपर्यंतही कोणी जाऊ शकतं. आणि असं असताना त्या ठिकाणी आजची परिस्थिती पाहिली तर नेते मंडळींना भेटायला 2-2, 3-3 तास तिष्ठत राहावं लागतं. ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथं माणूस भांडून आज जातोय की मला का वेळ देत नाही आणि सरळ आत येतो. आता फक्त रामरायांना मी गमतीने म्हणतो की आता फक्त खोलीच्या आतमधल्या शयनगृहातच याचा, आता स्नानगृहातच याचा माणूस राहिलाय, नाही तर तुम्हाला काय त्या ठिकाणी कुठं अशा प्रकारची कुठली प्रायव्हसीच राहिलेली नाही. असं काम करण्याची एका बाजूला पद्धत. आमदार साहेबांनी गेल्या 15 वर्ष काम केलं आणि माझं कुणालाही आव्हान आहे की अशा प्रकारचा संयमी सालस व्यक्तिमत्व ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेला गेल्या 15 वर्षात जर लाभलं असेल कुणाच्या रूपाने तर आमदार दीपकराव चव्हाणांच्याच रूपाने लाभलेलं आहे. आजही ते आहेत तसे आहेत, काही बदलच नाही. 15 वर्षापूर्वी जे दीपकराव चव्हाण होते आजही तसेच राहिलेत. काका सांगते सर्वांना बरोबर घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती तुम्ही पहा, हाय तशीच आहे, काही बदल नाही. इथं नाही कुठं 1 वर्ष सुद्धा एखादा आमदार मंत्री होत नाही, आमदार होत नाही की त्याच्याबरोबर गाड्यांचा ताफा, एकेका गाडीची किंमत कोटीच्या वर, हे असं आपण चित्र पाहतोय. आणि मग सर्वसामान्यांबरोबर राहणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यामध्ये आपल्या परंपरेला साजून, ज्यावेळेला आपण मालोजीरायांचं, शिवाजीरायांचं नाव घेतो, या ठिकाणी कैलासवासी जानजीराव भोईटांचं नाव घेतो, त्यांनी ज्या परंपरा दिल्या त्याचा अनुकरून त्या ठिकाणी काम करण्याचा आपण सर्व मंडळी प्रयत्न करतोय, सर्वसामान्यांसाठी करतोय. भ्रष्टाचार विरहित जर संपूर्ण सातारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने जर कुठं काम झालं असेल तर ते मी आव्हानपूर्वक सांगू इच्छितो की फलटण तालुक्यामध्ये झालं. कुठल्याही कामात कुठं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने उठून सांगावं की ह्या ठिकाणी कमिशन मागितलं जात होतं. आणि आता परिस्थिती काय आहे त्यांनी स्वतःहूनच माहिती घ्यावी, पत्रकार आहेत त्यांनी माहिती घ्यावी, आणि आता कुठल्या प्रकारचं कमिशन राज आलेलं आहे आणि चालू आहे आणि कशा प्रकारे चाललंय जरा माहिती घ्या. त्यामुळं एक अत्यंत सुसंस्कृतपणाची घडी ह्या तालुक्यामध्ये बसलेली, ती दुर्दैवाने ह्या विधानसभेला थोडीफार विस्कटली गेली असेल तरी सुद्धा ती जागेवर बसवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत, आता येणारी पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, त्याच्यामध्ये आपल्याला ही घडी व्यवस्थित बसवावीच लागेल. आपल्यासाठी, तालुक्यासाठी बसवावी लागेल. आपण तालुक्याचा विकास म्हणत असतो, ह्या तालुक्याचा विकास काय नेमका व्हायचा मागं राहिला आहे. पाण्याचा प्रश्न होता, केवळ फलटण तालुक्याचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न कृष्णा महामंडळाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून मार्गी लागला का नाही, पाणी अडवलं गेलं का नाही. आजकालच्या तरुणांना वाटत असेल की धरणं आपोआप झाली, पण हे धरणं एक धरण होताना त्या ठिकाणी किती अडचणी आल्या. आता आपल्याला माहिती आहे नीरा देवगरचं, त्या ठिकाणी काका त्या ठिकाणी असतील, काही त्या वयोगटातली मंडळी असतील, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात धरण करत असताना त्या ठिकाणी जाऊन त्या भागातील लोकांना तुमची घरदारं जाणार आहेत, धरण झाल्यानंतर तिथं पाणी येणार आहे, एक गाव नाही अनेक गावं पाण्याखाली जाणार आहेत, त्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगून त्यांचा विश्वास संपादन करून एक धरण मार्गी लावण्यामध्ये आणि वेळेच्या आत, लवादाच्या प्रमाणे वेळेच्या आत ती धरणं पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी रामराय साहेबांनी केलं. आणि त्यामुळं अनेक दुष्काळी भागाला त्या ठिकाणी पाणी पोचलं आहे. तुमचं हिंगणगावचंच उदाहरण घेतलं तर मी सभापती झालो त्यावेळेला ह्या भागामध्ये टँकर पाठवावा लागत होता. बापू आज सुद्धा तुमचा आड माझ्या डोळ्यासमोर तिथं टँकर ओतले जायचे, तिथून मग हाताने पाणी उपसून पाणी न्यावं लागत होतं. आज हिंगणगावसारख्या ठिकाणी माझ्या समजुतीने 2000 एकरापेक्षा अधिक ऊसाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. म्हणजे आता
असं झालं आहे की आमचा ऊस तुम्ही कधी नेताय, आणि सातत्याची तक्रार की आमच्या गावामध्ये टोळ्या ह्या येत नाहीत, तुम्ही त्या ठिकाणी टोळ्या दिल्या पाहिजे, ऊस आमचा वेळेत नेला पाहिजे, अशा प्रकारची सातत्याने आज आपली तक्रार आहे. म्हणजे परिस्थिती काय होते आणि आज काय झाली. साखरवाडी 10,000चा करतोय आपण, श्रीराम 5,000चा केला आहे, तरीसुद्धा त्या कारखान्यांना ऊस करून शिल्लक राहतोय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळंच काय काम केलं तर दुष्काळी भागासाठी हे सर्वात मोठं रामरायांचं काम. या भागामध्ये औद्योगिकीकरणाची गरज होती. कमिन्ससारखी एक मोठी कंपनी, एक त्यांचा मेगा प्रोजेक्ट या ठिकाणी आल्यामुळं कितीतरी या संपूर्ण परिसरातला औद्योगिकदृष्ट्या त्या ठिकाणी बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ही सर्व जी महत्त्वाची फलटण तालुक्याच्या दृष्टीने कामं होती ही मार्गी लावण्यामध्ये यश मिळालं, आणि त्यामुळंच आज फलटण तालुक्याचा चेहरा मोहरा आपल्याला बदलल्याचं दिसून येतं. आणि त्याचबरोबर फलटण तालुक्याची संस्कृतीसुद्धा टिकवण्यामध्ये आपण यश मिळवलं आहे. शेवटी विकास करत असताना त्या तालुक्यातली संस्कृती काय, त्या तालुक्यातली परंपरा काय, ह्याला तेवढंच महत्त्व आहे. तालुका शांततेने चालला आहे का नाही ह्याला तेवढंच महत्त्व आहे. पूर्वीचे आपण अनेक अनुभव घेतलेले आहेत, तुम्हीही घेतलेले आहेत. गटबाजीचं राजकारण कशा प्रकारचं होतं, अगदी लग्नाला आणि मैताला जाण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत होत्या. एवढं गटबाजीचं राजकारण संपूर्ण आपण त्या ठिकाणी वेगळी पूर्वीची मालोजीरायांची परंपरा या ठिकाणी आणली, ती आता सुरू ठेवायची का नाही हा खरा प्रश्न आहे. आणि ती जर परंपरा या ठिकाणी जर कुणी विस्कटून टाकत असेल तर हा तालुका आणि सर्वसामान्य आपण सर्वजणच त्या ठिकाणी अडचणीत आल्याखेरीज राहत नाही. आणि त्याकरताच आपल्याला जाणीवपूर्वक येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यावाचून पर्याय नाही. कुठंतरी निवडणुकीच्या पुरता असलेला काहीतरी छोटासा फायदा लक्षात घेऊन त्या ठिकाणी जर आपण काही वेगळं करणार असू तर मोठ्या सर्वच कामाला आपण त्या ठिकाणी मुकलेलो असतो. खर्चातून काहीतरी निवडणूक होत असेल, अर्थकारणातून निवडणूक होत असेल तर पुढची 5 वर्षे त्याचीच वसुली चालू असते, आपल्याकडं पूर्ण दुर्लक्ष असतं. त्यामुळे 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 15 वर्षाचं बघायचं का एका दिवसाचं बघायचं, हा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ताकदीने काम करण्याची गरज आहे. आपण अनेक वर्ष सत्तेत होतो, त्यामुळे आपोआप होतं ही भावना आता आपण बदलली पाहिजे आणि ताकदीने उतरून त्या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यासाठी, आपल्या सर्वसामान्यासाठी त्या ठिकाणी ताकदीने काम केलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. फार अधिक आपला वेळ या ठिकाणी मी घेत नाही. आज आपल्या पतसंस्थेचा रौप्य महोत्सव, त्याचबरोबर परागचा वाढदिवस, आप्पांचा उद्याचा वाढदिवस देखील आपण ह्या ठिकाणी आज साजरा करतोय. त्यामुळं अधिक वेळ न घेता आणि थोडंसं कार्यक्रमाच्या मधूनच जात असल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. आणखी काही कार्यक्रम पुढे घेतल्यामुळं मधूनच जात आहे, परंतु आपल्या पतसंस्थेला, आप्पांना आणि परागला आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना अत्यंत दोघांना उत्तम आरोग्य लाभो आणि ते सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं आणि आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी उपयोगी अशा प्रकारे त्यांचं आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये जे ते काम करतायत त्यामध्ये त्यांना भरघोस यश लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या पतसंस्थेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आदरणीय, वंदनीय आणि खऱ्या अर्थाने भगीरथ असणारे महाराज साहेब, फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, समोर पंचकृषीतून उपस्थित असलेले सर्वच नागरिक, पत्रकार बंधू यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते. आणि या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी परागचे विशेष आभार मानते. परागने मला आवर्जून सांगितलं की ताई तुम्ही या आणि 1-2 शब्द बोला की आज तालुक्यामध्ये ज्या प्रकारे आपला तालुका वाटचाल करतोय तो कशा प्रकारे योग्य आहे की अयोग्य हे जरा लोकांपर्यंत, तरुणांच्या पर्यंत पोहोचू द्या. आणि त्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आले. खरोखर तर आज परागचा वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देण्याबरोबरच तालुक्यात आपण बघतोय की जी तालुक्याची परिस्थिती आहे की आपण आताच लोकसभा झाली, त्याच्यानंतर विधानसभा झाली आणि विधानसभेमधला पराभव, हा पराभव महाराज साहेबांचा किंवा आमदार साहेबांचा नाहीये, हा पराभव तुमचा, आमचा, सर्वसामान्य जनतेचा आहे. आज आपण बघतो की विकास कामांना कुठंही महत्त्व दिलं जात नाही, फक्त आर्थिक धोरणावरती इलेक्शन लढवली जाते. विकास कामांचं त्यांना काहीही देणं घेणं नाही.
त्या इलेक्शनच्या अगोदर फक्त एक नेरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं. विधानसभेच्या अगोदर तरुणांना कोपऱ्या कोपऱ्यात गाठून त्यांना एक सांगण्यात आलं होतं की राजे घराण्याने गेले 25 ते 30 वर्ष फलटणच्या राजकारणात असताना फलटणसाठी त्यांनी काय केलं. आज आपण सर्वजण बघतोय की वरती आदरकी ते खाली अंदरूड पर्यंत जो धोन बलकवडीचं पाणी आहे, महाराष्ट्रामध्ये मी म्हणणार नाही तर देशामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी त्यांच्या हयातीमध्ये पाणी शोधलं, धरण बांधलं, त्या धरणाचं काम पूर्ण केलं आणि अंदरूड वरती आदरकी ते खाली अंदरूड पर्यंत हरित क्रांती आणली आणि आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं नंदनवन केलं. मी म्हणते की समोरच्यांना विचारायचा अधिकारच नाहीये की 25 ते 30 वर्षामध्ये तुम्ही काय केलं. आज आपण बघतो की एक छोट्यातलं छोटं घर बांधताना आपल्याला आपल्या आयुष्यातली 1.5 वर्ष ते 2 वर्ष द्यावी लागतात. आणि फलटण तालुक्यामधलं धोंबलकवडीचं धरण असेल, त्याचबरोबर फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची जी मुलं शिकतात त्या मुलांना पुण्या मुंबईमध्ये सर्वांनाच जाता येत नाही, सर्वांना खर्च करता येत नाही. तर अशा मुलांसाठी शिक्षण संस्थेचं जाळं फलटणमध्ये पसरलं आणि अतिशय अल्प फीमध्ये त्यांना योग्य पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम बाबांच्या माध्यमातून केलं जाते. त्याचबरोबर तालुक्यामध्ये कारखानदारी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असणारा श्रीराम असेल, त्याचनंतर साखरवाडीचा कारखाना असेल, त्या दोन्ही कारखान्यांना संजीवनी देऊन ज्या प्रकारे आज दोन्ही कारखाने अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहेत हे आज आपण शेतकरी म्हणून बघतोय. काय अवस्था होती 2016 मध्ये 17 मध्ये हे थोडंसं आपण पाठीमागं जाऊन पाहिलं पाहिजे. तात्पुरतं पायापुरतं बघून कधीही चालत नाही. आपण म्हणतो की इतिहासात काय आहे, इतिहासात ही खूप गोष्टी आहेत आणि भविष्यामध्येही खूप गोष्टी आहेत. इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, भविष्याचा विचार केला पाहिजे आणि वर्तमानामध्ये त्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत असं मला वाटतं. आज तालुक्यामधले हजारो मुलं शिकून बाहेर पडतात आणि हजारो मुलं शिकून बाहेर पडताना त्यांना रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. हा दूरदृष्टी ठेवून महाराज साहेबांनी आज कमिन्स सारखी इंटरनॅशनल कंपनी फलटणच्या धर्तीवरती आणली आणि आज कमिन्समध्ये 6000 तरुण मुलं मुली काम करतात. ती तुमच्या आमच्या घरातली आहेत. साखरवाडी कारखान्यामध्ये, फलटणच्या कारखान्यामध्ये असतील, गोविंदमध्ये असतील, तरडगावच्या मॅग्नेशिया असेल, कुरवली फूड्स असेल, अतिशय रोजगाराचं जाळं हे महाराज साहेब असतील, बाबा असतील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये पसरलेलं आहे. कितीही आपण म्हटलं तर त्यांनी केलेले उपकार आपल्या तालुक्यावरती जे त्यांच्या अतोनात मदत आहे, उपकार आहे, ही उपकाराची फेड आपण करू शकत नाही. फक्त एक राजकारण म्हणून चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट केलं जातं आणि आपले तरुण वर्ग सोशल मीडिया अति प्रमाणात बघतो आणि सोशल मीडियावरती पसरवले गेलेलं किती प्रमाणात खरं आहे आणि किती प्रमाणात खोटं आहे हे शहानिशा न करता दिशाभूल होऊन तालुक्याची दशा अतिशय वाईट पद्धतीने करतात असं मला स्पष्ट म्हणणं आहे. तर तालुक्यातील तरुणांना खरोखरच जे सुशिक्षित आहे त्यांनी प्रश्न केला पाहिजे की आज आपण नवीन ह्यांना लोकांना म्हणतोय की महाराजांना पर्याय, तर मी असं म्हणेल की महाराजांना पर्याय अजूनपर्यंत तालुक्यामध्ये झालेला नाही आणि होणारही नाही. ह्या दृष्टीने तरुणांनी विचार केला पाहिजे. विचारा, जे लोक विरोधात जातात त्यांना मला एवढंच विचारायचंय, विचारा तुमच्या नेत्यांना, अरे बाबांना आमच्या मुलींसाठी शिक्षणाची सोय केली का? विचारा, आमची मुलं मुली शिकून बाहेर पडतात, रोजगाराची सोय केली का? आज आमच्या तालुक्यामध्ये हजारो एकर ऊसाचं उत्पन्न होते, ते ऊस योग्य वेळी जातोय का? योग्य दर त्याला मिळतोय का? आपण असं करत नाही. ज्यांनी केलंय त्यांना प्रश्न विचारतोय, ज्यांनी नाही केलं, जे फक्त भूलतापा देतात त्यांना डोळं झाकून आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतोय. आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडली काही लोक आपल्याला सोडून गेली असं मी म्हणणार नाही, कारण ती पूर्वीपासूनच कधी राजगटाची नव्हती. ती फक्त राजेंच्या बरोबर असणारी सत्तेसाठी होती, त्यांनी दिलेल्या पदांसाठी त्यांच्या बरोबर होती, त्यांच्याकडून येणाऱ्या पैसे आर्थिक गोष्टींसाठी ते त्यांच्या बरोबर होती, त्यांच्याकडून मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी ती होती. आज ती जरी बाहेर गेली असतील तर ती जनतेच्या विकासासाठी गेलेली नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहेत आणि तरुणांनी आणि सामान्य जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपण ज्यांना नेतृत्व म्हणून पाठीमागं चाललोय ते आपल्या विकासासाठी नाही तर ते स्वतःच्या विकासासाठी चाललेले आहेत. आता बरीच इथं ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना मी असं म्हणेल की पूर्वी आपण आपला
आपला भाग बघितला तर आपल्या भागावरती एक दुष्काळाचा कलंक होता. ऊस म्हणलं तर बऱ्यापैकी आपल्याला औषधालाही ऊस आणायचं म्हटलं तर कॅनॉलच्या पट्ट्यामध्ये जावं लागत होतं. आज या ठिकाणी हजारो एकर ऊसाचं क्षेत्र उभं केल्यानंतर महाराज साहेबांचं मी असं म्हणेल की देवाबरोबर देव आपल्याला अप्रत्यक्षपणे मदत करतो, पण देवाच्या रूपाने आलेला हा देव माणूस आपल्याला प्रत्यक्षपणे मदत करतो. आणि आपल्या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक या माणसाने पुसलेला आहे. तर त्याचबरोबर अतिशयोक्ती होणार नाही. काही लोक असं म्हणतात की भोसलेबाई फारच बोलतात, बहुतेक काहीतरी दिले. तर मला सांगायला आनंद वाटेल की महाराज साहेबांनी नुकतंच जे म्हणतात त्यांना सांगायला आनंद वाटेल, अर्धी कमीज बोलते म्हणून नावावर झाली आहे, राहिलेली अर्धी कमीज थोड्याच दिवसात होणार आहे. तर तुम्ही विचार करा की तुम्ही त्या नेत्यांच्याकडे राहून 20 पैशाचं मेसेज आणि 40 पैशाची पोस्ट कुठपर्यंत करत राहणार. नेत्यांना विचारा, कधी तर प्रमोशन द्या. 10,000 आणि 15,000वरती कुठपर्यंत भोसलेबाईला ट्रोल करायचं, मेसेज करायचे. तर नाही, मी म्हणेन इकडे या, अर्धी कमीज राहिलेली आहेत, हवी असेल तर नक्की या, तुमचंही प्रमोशन होईल. तर या प्रकारे खरं बोलतं म्हणून ट्रोल केलं जातं, आणि ट्रोल केलं तर घाबरणाऱ्यातली भोसलेबाई मुळीच नाही. कारण सगळी मानसिकता करून उतरलेली आहे. मला माहिती आहे घाण आहे, चिखल उडणार ही मानसिकता करूनच या क्षेत्रामध्ये उतरली आहे. कारण मला माहिती आहे की माझ्या देव माणसाचा, बाप माणसाचा माझ्या डोक्यावरती हात आहे. मी जे काही करेल ते खरं आणि प्रामाणिक करेल, कारण त्या नेत्यावरती माझी अतिशय निष्ठा आहे. निष्ठा का नसावी? ज्या लोकांनी तालुक्यासाठी त्यांच्या आयुष्यातली 25 ते 30 वर्ष दिलेले आहेत, अशा लोकांच्या बरोबर निष्ठेने राहायचं नाही. तर जे सोडून जातात पदासाठी, पैशासाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी आणि सत्तेसाठी, अशा लोकांच्या बरोबर निष्ठा दाखवण्यात काहीही अर्थ नाही. ज्या लोकांनी, महाराज साहेब असतील, बाबा असतील, पिट्टू बाबा असतील, आमदार साहेब असतील, यांनी बऱ्याच लोकांना राजकीय पटलावरती आणलं, आपलं बोट धराय दिलं, रांगाय शिकवलं, चालाय शिकवलं, पळाय शिकवलं, उडायला शिकवलं. उडल्यानंतर अशीच गद्दार लोक आज ज्यांनी शिकवलं त्याचीच पंख छाटायला लागले, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसायला लागले. आणि आज आपल्या तरुण ह्या अतिशय हतबल होऊन चुकीच्या गोष्टींना समर्थन देतोय. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. आज तालुका ज्या दिशेने चाललाय, महाराज साहेबांनी ज्या दिशेने नेलाय, त्या विकासाच्या दिशेची फलटण तालुक्याची दशा व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे महाराज साहेबांना पर्याय कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. आणि चुकीच्या लोकांच्या भूलतापांना बळी न पडता, चुकीच्या नेरेटिव्हला बळी न पडता, माझं विशेष तरुणांना म्हणणं आहे की जायला आमचा नकार नाही. शेवटी योग्य पर्याय असेल तर जा, पण जाण्या अगोदर विचारा की तुम्ही आमच्या भविष्याच्या दृष्टीने किती गव्हर्नमेंट शिक्षण संस्था आणल्या, तुम्ही आमच्या भविष्याच्या दृष्टीने किती रोजगार तालुक्यामध्ये आणला, हा विचार करून प्रत्येक तरुणांनी पाऊल उचलावं. आज तिथं बघितलं गेलं तर बाबांनी जरा वेळापूर्वी सांगितलं की प्रत्येक कामाला हे कमिशन द्यावं लागतं. जे कमिशन हा प्रकार राजगटाकडं, बाबांच्याकडं, कारण ते मनाने आणि आर्थिकदृष्ट्या एवढे सक्षम आहे पिढ्याने पिढ्या की त्यांना कधी कमिशन घ्यायची वेळच आलेली नाही. आणि इथं आज आपण बघतोय की अजून बिलांचं सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट असताना काम दिलं की कमिशन द्या. आता पूर्वी आपण काही दिवसापूर्वी गोष्ट सोशल मीडियावरती वाचली असेल की एक कंस्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या तरुणांची आत्महत्या. काही दिवसांनी फलटणमध्ये अशी वेळ येऊ नये की अगोदरच काम केलं, बिलही नाही, कमिशनही झालं. अशी दुर्दैवी घटना फलटण तालुक्यात व्हायची नसेल तर कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या सर्व तरुणांना मी सावध राहा, चुकीच्या व्यक्तीच्या पाठीमागं जाऊ नका, असं मी आव्हान करते. आणि या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण थोडं अजून इलेक्शनचा पिरियड बराच लांब आहे, तर योग्य वेळी योग्य सगळं काही मांडलं जाईल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तरुणांनी विशेष लक्ष देऊन, कारण आज आपण शिकलोय, आज आपण शिकल्यानंतर आपल्या कुटुंबाला रोजगाराची गरज असती. फार राजकारणात जाऊन किंवा नको त्या व्यक्तीच्या मागं जाऊन दमदाटी, दहशत याची गरज नसती. आणि फलटण तालुक्यामध्ये शिक्षण आणि रोजगार आणि पाणी हे जर कोणी देऊ शकतं तर ते आहेत आपले लाडके सर्वांचे महाराज साहेब आणि बाबा. आणि हे डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने योग्य निर्णय घ्यावा आणि योग्य नेतृत्वाच्या पाठीमागं उभं राहावं, असं मी सर्वांना विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. दिवसभराच्या धावपळीमध्ये इथे यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी सुरुवातीला महाराज साहेब आणि सर्व मान्यवरांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आजचा योग हा त्रिवेणी संगम असं म्हटलं तर वावगं ठरलं नाही. कारण कैलासवासी जानोजीराव मालोजीराव भोयटे यांच्या नावानं या गावामध्ये
अत्यंत दिमागदार अशा पद्धतीनं काम करत असलेली हिंगणगावची एक सर्वसामान्य माणसाला वेगळ्या पद्धतीनं एक आर्थिकदृष्ट्या दृढ नातं निर्माण केलेली ही संस्था आणि त्या संस्थेचा आजचा 25वा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर जे आमचे पाहुणे आणि या गावचं वैभव असलेले बोयटे इनामदार कुटुंबातले बापू यांचा उद्या असणारा वाढदिवस आणि या संस्थेचे चेअरमन असलेले आमचे भाचे पराग याचा आज असणारा वाढदिवस अशा प्रकारे एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं समयसूचकतेने आजच्या हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर 25 वर्ष हा फार मोठा काळ आहे. आज आपण बघतो की जवळपास आर्थिकदृष्ट्या काम करणाऱ्या संस्था म्हटलं तर एक तर संस्था ती अत्यंत पुढं घेत चाललेली असते किंवा एकदम काही दिवसातच मागं राहिलेली असते. मी पण या संस्थांच्या माध्यमातून माझी पण संस्था आहे. मात्र पतसंस्था चालवणं वाटतं एवढं सोपं नाही. कारण पतसंस्था चालवायची असेल तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि ते गुण ज्याच्यामध्ये असतात तोच ती संस्था सक्षमपणे चालवू शकतो. आणि दुसरी गोष्ट संस्था चालवण्याला विश्वास ही फार मोठी गोष्ट असते जे कशातूनच मिळत नाही ती फक्त विश्वासातूनच निर्माण होते. आणि ते नातं कैलासवासी शरददादा यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यावेळेला असलेले आमचे बोयटे साहेब आणि यांनी सुरुवात केलेली ती संस्था आणि त्या माध्यमातून आज आता हे सर्व संचालक मंडळ त्या काळापासून आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिमागदार अशा पद्धतीनं एक आर्थिक काम या निमित्ताने करते. या संस्थेच्या माध्यमातून गावातल्या तळागाळातल्या माणसाला मदत झालेली असेल, कुठंतरी एखाद्याच्या प्रपंचामध्ये एखादं आनंदाची गोष्ट घडण्यासाठी मग खरेदीसाठी असेल किंवा एखाद्या मुलामुलीच्या लग्नासाठी असेल किंवा एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी लागलेली मदत असेल, एखाद्या घरामध्ये एखाद्याच्या मुलीचं शिक्षण किंवा मुलाच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी लागलेली मदत असेल, अशा अगणित अशा प्रकारच्या निमित्तानं या संस्थेने प्रत्येक या परिसरातल्या तळागाळातल्या माणसाला मदत आजपर्यंत केलेली असेल. महाराज साहेब या ठिकाणी आहेत, आमदार साहेब सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. मी जास्त वेळ न घेता एकच सांगतो की मी जरी बारामतीचा सभापती म्हणून माझी इथं ओळख दिलेली असली तरी माझं मूळ गाव भादोडं हे खंडाळा तालुक्यातलंच आहे आणि पूर्वी खंडाळा आणि फलटण आपण एकत्र होतो. आणि त्या काळामध्ये तो जो काळ होता खरं तर आपण विभक्त झालो हे दुर्दैव आहे आमचं. भादोडे गाव माझं मूळ आणि त्यामुळं खंडाळा तालुका तिकडं वाईला जोडला गेला. त्यामुळं आज अशी परिस्थिती आमचंही बरं नाही आणि तुमच्याही अडचणी प्रत्येक वेळेला आम्हाला बघायला मिळत आहे. मात्र एक निश्चितपणे आहे की महाराज साहेबांसारखं घराणं आणि या निमित्तानं एक सांस्कृतिक राजकारणाचा वारसा या फलटण तालुक्यामध्ये बघायला मिळतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक वर्ष मी जातो आहे, मी अनेक संस्थांवर काम करतो. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघावर पण मी खजिनदार या नात्याने गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे. परंतु फलटणला आल्यानंतर एक वेगळं वाटतं की या परिसरात होत असलेला अत्यंत शांत पद्धतीचा विकास, या परिसरात पाण्याचं महाराजसाहेबांनी मगाशी बाबासाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही जे पाणी आणलं त्या पाण्यामुळं खंडाळा तालुकासुद्धा समृद्ध झाला, फलटण तालुक्यात मिळाला आणि तुमच्या खालच्यासुद्धा भागाला त्याचं श्रेय मिळालं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांनी थोडी तरी या गोष्टीची थोडीशी नोंद घेतली पाहिजे. आणि फलटण तालुक्याने जर बारकाईने स्वतःला जर विचार केला प्रत्येक शेतकऱ्यांनी की महाराज साहेबांमुळे माझ्या पदरात काय पडलं तर तुमच्या पदरात जे पाणी पडलं, ज्या पाण्यामुळे तुमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा समृद्ध झालेल्या आहेत आणि हे त्यांचं काम आहे. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फलटणचं एक वेगळेपण आहे. बऱ्याच वेळा राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा होत असतात, अनेक प्रकारची वादळं येत असतात, अनेक प्रकारची वादळं शमत असतात. मात्र अशा प्रकारच्या वादळामध्ये खंबीरपणे स्तब्धतेने उभं राहून वाटचाल करणारी जी मोजकी माणसं आहेत त्यामध्ये या फलटणच्या राजकारणाचा निश्चितपणे आदराने उल्लेख करावा लागेल असं मला वाटतं. या निमित्तानं उपस्थित असताना मी बोयटे इनामदार परिसर या कुटुंबाबद्दल मला खरं तर परागचं या निमित्ताने येत असताना खूप मी विचार करत होतो
गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वीचा भाऊंचा स्वभाव असायचा, भाऊंसारखा उमदा माणूस त्या काळामध्ये आपल्या गावचं सरपंचपद त्यांच्याकडे अनेक वर्ष होतं. अत्यंत हसत खेळत आणि चांगल्या पद्धतीने त्यांची एक वेगळ्या पद्धतीची त्यांचा स्वभाव होता. पूर्वीच्या काळात बारामतीमध्ये सुद्धा तिथल्या शेतीवरती अनेक वेळा ते त्यावेळेला यायचे. शरददादांनी त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने अत्यंत शांत संयमी माणूस, फलटण तालुक्याचं सभापतीपद त्यांच्याकडे असताना आमच्या सगळ्या पाहुण्यावर मंडळीमध्ये असं आम्हाला मोठेपणा वाटायचं की आपला एक पाहुणा फलटणसारख्या ठिकाणी सभापती आहे. त्यांच्याच माध्यमातून पावलं टाकत ती संधी मलाही मिळाली. मात्र हे काम करत असताना निश्चितपणे अनेक वेळा हा विचार आपण करतो की वर गेलेल्या माणसाकडे आपण बघतो, पण त्याने जात असताना त्याने जे काही मार्गक्रमण केलेलं असतं आणि नेत्यांचा ज्या पद्धतीने त्याला पाठिंबा मिळालेला असतो. मी आज बारामती तालुक्यामध्ये अनेक वर्ष काम करतो आहे विविध संस्थांवर, माझ्याही संस्था त्या ठिकाणी काम करत आहेत. मात्र हे काम करत असताना आदरणीय अजितदादांसारखा एक खंबीर नेता आमच्या मागं आहे. बारकाईने त्यांचं लक्ष असतं. मात्र सगळ्यात मोठी गोष्ट बघितलं तर खऱ्या अर्थानं जी लोकशाही आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर खरी लोकशाही आमच्या इथे आहे. कारण आमच्याकडं ज्या पद्धतीने आम्ही सत्तेमध्ये सगळीकडे असतो त्या पद्धतीने विरोधक पण आमच्याकडं खूप स्ट्रॉंग असतात. आणि विरोधक जे स्ट्रॉंग असतात त्यावेळेला मग बऱ्याच वेळेला आम्ही अडचणीत आलो की आत्ताच परवा मागच्या काही दिवसांपूर्वी झालेलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं निवडणूक तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल. राज्यातला सर्वोत्तम भाव देणारा आमचा कारखाना 3636 रुपये भाव दिला. सलग 3 वर्ष राज्यातला सर्वोत्तम भाव. मात्र इलेक्शनला आम्हाला महाराज साहेबांची मदत घ्यावी लागली. स्वतः महाराज साहेबांनी आम्हाला या परिसरातल्या सगळ्या भागामध्ये स्वतः त्यांनी जाऊन त्यांच्या हस्तकांच्या रूपाने जे जे काही त्यांचे सोर्सेस आहेत त्या पद्धतीने त्यांनी अजितदादांच्या आमच्या पॅनलला निश्चितपणे मदत केली आणि आमचं पॅनल चांगल्या पद्धतीने निवडून आलं. म्हणजे फलटण बारामती किंवा राजे घराणं आणि पवार घराणं हे एक वेगळं वेगळं नातं आहे. आत्ताच महाराज साहेबांशी बोलत असताना काही जुन्या आठवणी त्यांनी मला सांगितल्या. वेळ जास्त झाला आहे, अनेकांना बोलायचं आहे, त्यामुळे मी आपला वेळ घेत नाही. मात्र परागसारखा एक नवीन मुलगा आता पुढे येतो आहे. खरं तर त्याच्यावर अनेक संकटं आली, त्या संकटातनं तो पुन्हा पुढं जायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. त्याचा तरुण वर्ग मित्रवर्ग पण फार मोठा आहे. तुमच्या फलटण तालुक्याचं नव्हे तर बारामतीमध्ये स्वतःचे तरुण फार मोठ्या प्रमाणावर मित्रमंडळ मला बघायला मिळतं. आणि महाराज साहेबांचा त्याला आशीर्वाद असल्यानंतर त्याला आयुष्यात कुठेही काही कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्त बापूंचा पण उद्या वाढदिवस आहे, त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा ही जी आपली पतसंस्था आहे या पतसंस्थेच्या एका 25 वर्षाच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. इथून पुढचा काळसुद्धा निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आपल्या परिसरासाठी या संस्थेचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल. या माध्यमातून या परिसरातल्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं नवीन दिशा मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मिळून संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महोत्सवी वर्षानिमित्त त्याचबरोबर युवा नेते पराग शरदराव भोईटे नामदार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते श्रीमंत रामराज साहेब, त्याचबरोबर मगाशी बाबाही या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेले. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब कासाराप्पा यांचाही आज उद्या वाढदिवस आहे. त्यांनाही या ठिकाणी वाढदिवसाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. या निमित्तानं या ठिकाणी मान्यवर मंडळी सर्वच या भागातील परिसरातील सर्वच मान्यवर मंडळी ग्रामस्थ सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. निश्चितपणाने पराग भोईटे यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय शांत, संयमी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सामावून घेऊन असं पुढं जाणारं असं प्रकारचं एक तरुण नेतृत्व, त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. उद्याच्या काळामध्ये ते ज्या कामामध्ये वाटचाल करत आहेत अशा कामामध्ये त्यांना निश्चितपणाने यश मिळो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं अशा प्रकारचं निश्चितपणाने जावं. श्रीमंत महाराज साहेबांचं तरुण वर्गावर मनापासून त्या ठिकाणी प्रेम करतात. महाराज साहेबांनी तरुण कसा पुढे जाईल, त्याला कसं त्या ठिकाणी दिशा देता येईल अशा प्रकारची भूमिका महाराज साहेबांची निश्चितपणाने, बाबांची, महाराज साहेबांची निश्चितच असते. आज
राजकीय अस्थिरता ज्या पद्धतीची तालुक्यामध्ये तयार झाली, 2 शब्द त्याच्यावर बोलल्याशिवाय आम्हालाही त्या ठिकाणी राहत नाही. ज्या पद्धतीनं महाराज साहेबांच्या बाबांच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये तालुक्याची सेवा करत असताना महाराज साहेबांनी सर्वसामान्य माणसेला केंद्रबिंदू मानून या तालुक्याची अतिशय निस्वार्थीपणाने सेवा या राजगटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली. अंधरूड सारखा दुष्काळी भाग जो कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून गणला जायचा, ज्या अंधरूड मध्ये ऊसाचं टिपरू बघायला मिळत नव्हतं, अशा 100 एकर ऊसाची लागण होती. डाळिंबाच्या माध्यमातून आम्ही कोटीमध्ये अंधरूड मध्ये उत्पन्न त्या ठिकाणी शेतकरी मिळवतात. ही किमिया फक्त महाराज साहेबांच्या आणलेल्या दोंबलगोडीच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी शक्य झाली. त्यामुळं आम्ही हे उपकार तालुका विसरू शकत नाही. मग शिक्षण संस्था असेल, MIDC असेल, ह्या सगळ्या माध्यमातून तरुणांना रोजगार त्या ठिकाणी निर्माण झाला. संस्थेच्या माध्यमातून आज तालुक्यातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेतोय. कमी सारखी कंपनी महाराज साहेबांनी या तालुक्यामध्ये आणली, MIDC उभा केली आणि MIDCच्या माध्यमातून तालुक्यातील तरुण त्या ठिकाणी त्याला रोजगार उपलब्ध करण्याचं काम महाराज साहेबांनी निश्चितपणाने केले. आज बोललं जातं 25-30 वर्षात काय केलं, ह्याचं उत्तर ही जनता देईल. उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये ही जनता या निश्चितपणाने या सगळ्या गोष्टीचं उत्तर निश्चित देणार आहे. एक पराभव झाला म्हणजे त्या ठिकाणी ह्या पराभवावर बरेच जण बोलतात, परंतु 30 वर्षामध्ये तालुक्याची सेवा करत असताना महाराज साहेबांनी विधान परिषद सभापतीपद त्या ठिकाणी भोगलेलं आहे. त्यामुळं राजकारणात अजून काय मिळवायचंय ह्या अपेक्षा नाहीत, परंतु तुमच्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी ही जी धडपड चालली आज, ही तुमच्या आमच्यासाठी निश्चितपणाने चालली. तालुक्याला एक वेगळं संस्कार त्या ठिकाणी रुजवलेले आहेत आणि ह्याला कुठंतरी गालबोट काही लोकांच्या माध्यमातून लागू नये अशा प्रकारची भावना महाराज साहेबांची आहे. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन कारखाना लागतोय, ह्या सगळ्याच इलेक्शन मध्ये ताकदीनं उभं राहण्याचं काम या ठिकाणी करायचंय, अशा प्रकारचं मत या ठिकाणी व्यक्त करतो. पराग मोहिते यांना मनापासून या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं सर्व सभासद बंधूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद भाई. आपले जिल्हा परिषद धडाडीचे आमचे सदस्य दत्ता बापू, आदरणीय वसंत काका गायकवाड, माजी सभापती, त्याबरोबर माजी सभापती रेश्माताई भोसले, शंकरप्पा माकर माजी सभापती, जयकुमार इंगळे, सौ स्वातीताई भोईटे, यशवंतराव सूर्यवंशी, शंभूराज पाटील, कैलासराव भोईटे, पद्मनाभराव भोईटे, जितोबा भोईटे, अक्षय सोनवलकर, टिळेकर सर, गजानन भोईटे, दिवाकर निंबाळकर, हेमलताई भोईटे, संतोषराव भोईटे, राजकर सर, त्याबरोबरच विनायकराव अनपट, दीपकराव पवार, महेश अनपट, प्रदीप रनवरे, संतोष जगताप, प्रशांत गाडे, विकास भोईटे, जयदीप भोईटे, मयूर भोईटे, शिवाजीराव भोईटे, लक्ष्मण बागडे, नवनाथ सुतार, महेश पंडित, आता बरेचसे समोर उभे होते, संजय चावडे यांचे, रमेशराव नलवडे, प्रकाश भोईटे, दिलीपबाबा पवार यांचे, त्याबरोबरच महादेव भोईटे, अमोल रासकरे, दीपक कदम, रवींद्र कदम, सगळ्यांची नावं घेत नाही. बरेच सगळे समोर बरेचसे परिचय आहेत. आम्ही सर्वच मान्यवर जे या ठिकाणी पत्रकार आमचे सय्यद शकील सूर्यकांत निंबाळकर आणि कार्यक्रमाचे निवेदक आमचे मित्र रणवरे सर, माझे सरपंच खोटेत आमचे नलवडेत, सगळेच समोर बसलेल्या महिला भगिनी, तरुण मित्र, या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केलं आणि अनेकांनी आपल्या तालुक्याची एकंदर राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली. गेल्या 7-8 महिन्यापासून थोडंसं या तालुक्यामध्ये जे काय आपल्याला चित्र बघायला मिळते ते निश्चितपणे हे गेल्या 25 वर्षाच्या परंपरेला कुठेतरी बाधा आणणार आहे. ज्या प्रकारे 25 वर्ष हा तालुका श्रीमंत रामराय साहेबांनी, आदरणीय बाबा असेल, पिठोबा असेल, या सर्वच राजघराण्यांनी ज्या प्रकारे हा तालुका जपला, या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस, या तालुक्यातली जनता
याचं हित लक्षात घेऊन जे जे काम केलं, जी धोरणं आखली आणि त्याचा परिणाम आपण ज्यात बघतोय, या तालुक्यामध्ये संपूर्ण दुष्काळी भागाचं जे निर्माण झालंय ते कशामुळे झालं? हे काय सहजपणे झालं नाही. थोडंसं लोकांना कुठलीही गोष्ट किती सहज झाली की याचं महत्त्व कळत नाही. थोडं आदबून जर आपलं एखादं काम झालं, हेलपाटे मारून काम झालं, तर लोकांना त्याचं महत्त्व समजतं आणि लक्षामध्ये राहतं. आणि या 30 वर्ष असं झालं की 30 वर्षामध्ये रामराय साहेब हे मंत्रिपदावर होते, सभापती पदावरती जवळजवळ 7-8 वर्ष होते आणि त्यामुळे सहज कामं होत गेली. कुठलंही काम माझ्या माहितीनं, मी 15 वर्ष काम केलं महाराज साहेब नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये, फारसं या फलटणमधल्या माणसाला, सर्वसाधारण माणसाला मुंबईमध्ये फारसं यावं लागत नव्हतं. आज काय होतं की आज आठवड्याला माणसं दिसतात, आठवड्याला 7-8-10 माणसं तालुक्यातली प्रमुख, 30 माणसं काल पण होती. आठवड्याला 30 माणसं सातत्याने जात आहेत. काय त्यांना मुंबईला जायला नवीन काय वाटतं काय कळत नाही. परंतु हे असं कधी घडत नव्हतं. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला तिथे हेलपाटा कधी मारायला लागत नव्हता. इथं बसून सगळी फोनवर कामं व्हायची. कुठल्याही पुनर्वसनाचं काम असू द्या, बदलीचं काम असू द्या, नोकरीचं काम असू द्या, कुठलीही कामं ही इथं बसून लोकांची होत होती. कारण महाराजचा एक असं आदेश किंवा आपल्या सर्वांना सांगणं असायचं की सर्वसामान्य माणूस हा इथं गावात काम केलं पाहिजे, आपलं कुटुंबाचं काम केलं पाहिजे, प्रपंचाचं काम केलं पाहिजे, शेतीमध्ये काम केलं पाहिजे. विनाकारण राजकारणासाठी वेळ घालवणं योग्य नाही. राजकारण हे राजकारणासाठी केलं पाहिजे, सामाजिक काम केलं पाहिजे. पण विनाकारण मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, साताराला हेलपाटे मारायचे आणि विनाकारण त्यामध्ये वेळ जातो, पैसा जातो, हेच कुठं थांबलं पाहिजे. आणि हे गेले 25-30 वर्ष थांबवलं, लोकांची सहज कामं झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांना त्याचं महत्त्व, येता रेश्माताई भोसले बोलतायत, बापू बोलतायत, हे का सांगावं लागतंय ते लोकांना आता कुठेतरी त्याचा विसर पडलाय. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय की 30 वर्षामध्ये नेमकं काय झालं. आज विरोधक विचारतात की 30 वर्षामध्ये काय झालं. माझा प्रश्न त्यांना काय झालं नाही सांगा, कुठलं काम झालं नाही. या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रामध्ये नर्सिंग कॉलेजपासून इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत आता होते मेडिकल कॉलेज राहिले. जवळजवळ सगळ्या कॉलेज किंवा सगळ्या संस्था या फलटण तालुक्यामध्ये कुणाच्यामुळे झाल्या, त्या ठिकाणी कुठली मुलं शिक्षण घेत आहेत, त्याचा फायदा कोणाला होतोय हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. शेती बाबतीमध्ये महाराजसाहेबांनी आपल्या सर्वांना कल्पना की जो शब्द दिला होता जनतेला तालुक्यातल्या, तो पूर्ण केला की नाही. आता बापूंनी मगाशी उल्लेख केला, हे धोंबलकवडीचं निर्मिती महाराजसाहेबांची आहे. म्हणजे कुणीही आलं, विरोधक आले, कुणी आलं की मंत्री आला, संत्री आला, या डोंबलूच्या कामाचं श्रेय कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपल्याला आठवत असेल सुनीता पवार साहेब, तुम्ही मागच्याच वर्षी ज्यावेळेस फलटणमध्ये मेळावा होता तेव्हा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं की नीरा देवगडचं, डोंबलकवडीचं पूर्ण श्रेय हे रामराज साहेबांचे, दुसरं कुणीही श्रेय येऊ शकत नाही. ही महायुती झाली, 3 पक्ष एकत्र आले, कुणी कुठे गेलं तर हे श्रेय कुणी घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे हे सगळं जे काम आहे, हे सगळं काम डोंबलकवडीचं हे महाराज साहेबांनी उभं केलंय. माझा प्रश्न आपल्याला की आता कुणी श्रेय घेते, मला सांगा. डोंबलकवडी धरण ज्यावेळेस बांधायला सुरुवात झाली, कॅनलची कामं झाली, त्यावेळेस जे आता बोलतायत त्यांचं वय किती होतं, ते कुठं होते, ते कुठल्या पदावर होते, त्यांचं काय श्रेय मला सांगा. डोंबलच्या गावामध्ये त्यांचं श्रेय काय. आता बापूंनी उल्लेख केला, डोंबलकवडीची धरणाचं सगळं कल्पना ही महाराज साहेबांची, कॅनॉलची कामं सगळी झाली, बोगदे पार करून पुनर्वसनचे फॉरेस्टची अडचणी असते या सगळ्या. आणि मगाशी जो उल्लेख केला तो सुद्धा अगदी उतरवलीपासून तो डोंबलकवडीमध्ये नीरा देवगडचं पाणी 0.93 TMC टाकायचं, ही योजना ही महाराज साहेबांची. वाघोशी लिफ्टची योजना ही महाराज साहेबांचीच, त्यानंतर मागे पडत गेल्या. या सगळ्या योजना, सगळ्या कल्पना ह्या महाराज साहेबांच्या आहेत. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने याचं श्रेय कुणी घेऊ शकत नाही. फक्त काय आपली दिशाभूल झाली लोकांची. त्यामुळं थोडंसं नाही म्हणलं तरी आम्ही तर सातत्याने थोडंसं मला बिंबवायला पाहिजे होतं. परंतु शेवटी पिढी बदलत गेली. तुम्हाला लोकांना माहिती, म्हणजे तरुण लोक आहेत, आता नवमतदार आहेत, ज्यांना आता पहिलं मतदान होतं, अशा मुलांना याची काही कल्पना नव्हती किंवा ते माहिती नाही.
त्यामुळं हे सगळं आपल्याला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा लोकांच्या जाऊन, आणि विशेष तरुण पिढीला सांगितलं पाहिजे. मला एक सांगा की विधानसभेच्या आधी, लोकसभेच्या आधी जे विरोधक प्रचार करत होते ते 2-3 मुद्दे सातत्याने सांगत होते आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं ते काम करत होते. सुनीलदा पवार साहेब, तुम्ही लक्षात ठेवा, ते असं सांगायचे की रामराजे साहेबांनी बारामतीचं पाणी फलटण तालुक्याचं बारामतीला दिलं असं सांगायचे. आज काय परिस्थिती? आम्ही त्याही वेळी तेच सांगायचो की बारामतीला कुणीही पाणी महाराज साहेबांनी दिलं नाही. जे नियमानं होतं ते पाणी त्याला जात होतं. निरावजवा कालवा, निराडावा कालवा. निरावजवा कालवा आपला हा खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला त्या ठिकाणी जातो, आणि डावा कालवा बारामती, इंदापूर. आता निरावजवा कालव्याचं जे भाटघरचं पाणी हे 57% हे पाणी आपण फलटण तालुका, फलटण या निरावजवेला आहे, आणि 43% पाणी हे निरा डावेला आहे. आणि निरा देवघरचं पाणी जे शिल्लक होतं, धरणाचं काम झालं होतं, परंतु कॅनलची काम अपूर्ण राहिल्यामुळे ते पाणी आता वापरणं गरजेचं होतं, आणि त्यासाठी त्यावेळेस ते 55% पाणी हे बारामती, इंदापूर जात होतं, आणि 45% पाणी आपल्याला फलटण बाजूला होतं, निरा उजव्याला. एवढा फरक होता फक्त. ते पाणी कुठंही पूर्ण बारामतीला जात नव्हतं, पण त्यावर त्यांनी प्रचार केला आणि बारामतीला पाणी पळवून सांगितलं. प्रत्येक वस्तुती काय आम्ही त्यावेळी तेच सांगत होतो, आणि आजही तेच सांगतोय. बारामतीला पाणी कुणीही पळवलं नाही आणि कुणीही पाणी दिलं नाही. आज ते बोलतात की मला सांगा, आज त्यांचा प्रश्न जो त्यांना होता त्यावेळेस त्यांनी आता ते उत्तर द्यावं, ते उत्तर देत नाहीत. आज ते देवघरच्या पाण्याविषयी काही बोलत नाहीत किंवा काही बोलू शकत नाहीत. का त्यांनी खोटा प्रचार केला, बदनामी केली, आणि हे सगळं लोकांना ते खरं वाटलं. दुसरी गोष्ट, कमिशनच्या बाबतीमध्ये मी सांगेल की सातत्यानं आरोप व्हायचा की कमिशनमध्ये महाराज साहेब कमिशनमध्ये त्या ठिकाणी कामगाराला पगार देत नाहीत, किंवा जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील ते कामगारांना पगार देत नाहीत. आज काय परिस्थिती माझं? आज या कमिशनवरती आवाज करून उठवत आहे का? जर हे विधानसभा इलेक्शन आधी असं सांगत असतील तर आता त्यांचं तोंड का बंद आहे? आता ते का बोलणार? कमिशनवर का बोलत नाहीत? ते बोलू शकत नाहीत. त्याचा आरोप हा खोटा होता, केवळ इलेक्शनचा स्टंट होता म्हणून तो आरोप होता. आज ते बोलू शकत नाहीत. आज मागच्याच मी 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी बातमी पेपरला होती की विद्यमान आमदारांचं स्टेटमेंट आहे की कमिशनमध्ये सगळं नियमाने काम सुरू आहे. आता नियमानं सुरू आहे आणि विधानसभेला आधी ते नियमानं नव्हतं. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर या सगळ्या 25 वर्षामध्ये जी काही कामं झाली, देवघरचं मगाशी बापूंनी सांगितलं, हे देवघर धरण जर झालं नसतं आज काय परिस्थिती? फक्त यांच्या काळामध्ये सुप्रमा झाली, ती सुद्धा तेही मी तर महाराज साहेब सांगितले, पण ते मी आता सांगतो, ही सुद्धा सुप्रमा महाराज साहेबांच्या काळामध्ये झाली होती. ज्यावेळेस आपलं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार होतं, आघाडी सरकार जाण्याच्या आधी 13 सालामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये महाराज साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या निरादेवघरच्या कॅनलसाठी सुप्रमा झाली होती. त्याला पैसेही तरतूद केली होती. परंतु दुर्दैवानं 14 साली भाजप शिवसेना सरकार, युती सरकार सत्तेवर आलं, आणि त्या सरकारनं पहिलं जर कोणतं काम केलं असेल तर पहिलं काम त्यांनी केलं ती महाराज साहेबांच्या माध्यमातून जी सुप्रमा झाली होती निरादेवघरची, ती त्यांनी रद्द केली. नाहीतर ते काम हे त्याच वेळी सुरू झालं असतं, आता यांना संधी मिळाली नसती. शेवटी दुर्दैव आपलं. आणि त्यामुळे महाराज साहेबांचं वापरचं हे तरी त्यांना एवढं वाईट का वाटतंय की जे सगळं तालुक्यामध्ये 30 वर्षामध्ये 35 वर्षामध्ये उभं केलंय, हे उभं केलेलं कुणीतरी त्यांना फुकटचं श्रेय जाऊन, विनाकारण त्यांचं काही संबंध नसताना, त्यांचं काही श्रेय नसताना, ते तर लोकांच्या चुकामुळे, आपल्या चुकामुळे ते जर त्यांना मिळत असेल तर त्यांचा त्यावरती नैतिक अधिकार नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा तालुका पुन्हा एकदा हा महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहिला पाहिजे. त्यांच्या हातामध्येच हा सुरक्षित राहील याची आपल्या सर्व कल्पना आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण पुन्हा एकदा पुन्हा सकारात्मक दिशेनं आणि पुन्हा ठाम निर्धारानं आम्ही त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये पुन्हा महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि पुन्हा एकदा हा तालुका, रिंगणगाव मगाशी उल्लेख केला की 2000 एकर ऊस आहे, त्याच्यापेक्षा अधिक. मागच्या वेळेस आपली मागणी काय असायची? बापू असतील, सासवड असेल, असेल, दुष्काळ पडला, जानेवारी महिना सुरू झाला की टँकर आम्हाला द्या, बरोबर आहे, गावामध्ये विहिरीमध्ये पाणी द्या. किती वर्षापूर्वी बाबा सभापती झाले त्यावेळेस
आज काय मागणी तुमची? आणि टँकरची मागणी करता तुम्ही? टँकर उसाला पाणी घाल. आज काय परिस्थिती? आज आपण ही उसाला जे ऊस न्यामचा असं म्हणतोय, हा ऊस आला कुठून, कुणामुळे आला? आज कमिशनमध्ये 6000 मुलं काम करतायत. याचा बारकाईने स्वतःला प्रश्न विचारा, 6000 मुलं कुणामुळे काम करतायत? 6000 कुटुंब कुणामुळे उभी राहिली? कुणामुळे राहिली? समोरच्यामुळे राहिली? 6000 कुटुंब उभी कुणामुळे राहिली? याचा आपण स्वतः जरी विचार केला तरी आपण या ठिकाणी म्हणजे तेवढी जरी लोक आपल्या पाठीशी उभी राहिली तरी या ठिकाणी आपला विजय हा कुठलाही इलेक्शन निश्चित आहे. निश्चितपणे मला खात्री हिंगणगाव गटाच्या बाबतीमध्ये बापूंनी सांगितले, निश्चितपणे बापू सुद्धा त्यांच्या पत्नी होत्या 5 वर्ष, ते होते 5 वर्षाच्या स्वतः गोष्टी होत्या, त्या सुद्धा सातत्यानं आक्रमकपणे त्या ठिकाणी पंचायत समितीवर काम करताना सातत्याने त्यांचं धडपड असायची. अमुक जागावरून झालं पाहिजे, फंड अमुक असलं पाहिजे, हे काम झालं पाहिजे. सातत्यानं त्या ठिकाणी ज्या जे सदस्य आपण होते त्यांनी सुद्धा ते प्रामाणिकपणे काम केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा तालुका पुन्हा एकदा रामराव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला असलं पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण एकसंघपणे महाराज साहेबांच्या पाठीशी उभं राहावं एवढी विनंती करतो. या ठिकाणी युवा नेते पराग भोईटे यांनाही शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या, त्यांना भावी आयुष्याची शुभेच्छा देतो. उद्या ज्यांचा वाढदिवस आहे बाळासाहेब कासाराप्पा त्यांना आजच शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आपल्या सर्वांसमोर येतात आहे जिल्ह्याचे भगीरथ माननीय. तुम्ही आमचा आमदार पाडला का आम्ही तुमचा नेता पाडला की याला फोन करत तिथं वाक्य आहे. आता हे बघा, या मुलीला डोकं कसं संधी मिळाली म्हणून जमलं नाही, नाही तर बरंच बसले असते घरी नवऱ्याच्या मग. ह्या लोकांच्या नादाला लागता कशाला? ही लढाई मी शेवटची करणार आहे, तुम्ही माझ्यासाठी करणार नाही हे तुम्हाला पक्क सांगतो. हे जे केले कधी सांगा, या तालुक्यात प्रल्हाद पाटलाच्या नादाने त्यांचे नातेवाईक असलेले सगळे लोक मिळतात. माझ्याकडनं कधी त्यांना त्रास झाला सांगा ना रमेश? तुमच्या तालुक्यात उलटी, तुमच्या गावात उलटी सुलटी होती. कधी आपण सत्तेचा गैरवापर करून सर्व माणसं सर्वसामान्य माणसाला, आता मला कार्यकर्ते म्हणतात ते करतात ते तुम्ही केलं असतं ती वेळ आली नसती बाबा आपल्याच म्हणतात. आम्हाला पराभव स्वीकारायला लागला तरी आम्हाला आमच्या घराला काही नवीन नाही दिलं. माझं सोडून द्या, मला भरपूर मिळालं तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि तिचं उतराई होण्यासाठी मी केलेल्या कष्टाचं श्रेय फक्त हे घेतात. आम्हाला जमत काय नाही, स्वतःचं कौतुक करून घेणं. हे म्हणजे काय, आता एवढं सगळं पाण्यावर ओढलं गेलं. यांनी पहिले 19 साली काय केलं बघा, बारकाई नाही. खासदार झाल्या एक पत्र दिलं की नीरा देवघर धरणाचं पाणी चोर बारामतीला आहे. माझे शब्द नाही आहेत, लक्षात ठेवा. पाऊस पाणी चोर असेल. रामराजांनी सत्तेसाठी बारामतीकरांचे पाय चाटले. ह्या इलेक्शनमध्ये पाणी चोराचे पाय चाटायला तुम्ही काय गेला त्याचं उत्तर ते काय देऊ शकतो? का दिलं? लढायचं होतं ना, हिंमत होती तर अपक्ष लढायचं होतं. आम्ही लढलोच ना, लढलो का नाही? बस कोण ना चिमटरावचं नाव काय या पोरांना माहिती? चिमटरावला टाला टाला काढायला आमरायचे मंत्री. अशी उत्तरं दिली पिट्टूबाबांनी. संजय बाबा आमचे फार सुसंस्कृत हळूहळू तयार व्हायला लागले. परवा कोळकीचं भाषण ऐका मला फार बरं वाटलं सर. संजय बाबा हे बोलता येईल का नाही मला शक्यता कमी वाटत होते. सारखं चिमटा घेऊन बघत होतो संजय बाबाला. भाग सोड, हे वाढलं हे संकट माझ्यावर नाही, आमच्या घरावर नाही. आमच्या घराने 57ला माझ्या आजोबांचा पराभव स्वीकारून आम्ही परत लोकांच्यात गेले. 67ला शिवाजीराजांचा पराभव झाला तरी आम्ही लोक सोडले. हे बुक्कड आलं गेलं, आम्हाला कशाचा पराभव आला? आजही आत्ता कोणतरी म्हटलं, संजय बाबा म्हटले, हे आपल्या मागे असलेला विश्वास आणि तुमच्या नवीन आधुनिक शब्दात म्हणायचं तर राजेगड हा ब्रँड आहे. तो ब्रँड रणजित सिंह नाईक निंबाळकरला हा जन्म जरी घेतला आणि कितीही मोठ्या गाड्या घोडा जरी फिरला आणि किती हेलिकॉप्टरने आला आणि कितीही मिशा अगदी गुडघ्यापर्यंत वाटत वापरल्या तरी मिळालं. आणि त्यांचं तुम्हाला कळलं 6 महिने झाले.
आत्ताच 15% आहे, 5% नवीन, 2 भाऊ 5, अजून 1 भाऊ 5, किती झाले? 20. मला परवा एकाने हिशोब काढून सांगितलं, रामराजी तुमच्या अखत्यारीत 1000 कोटीचा आमदार फंड होता, आता मी 20% घेतले असते तर काय झालं असतं? घेऊ का? घेऊ. आत्ताचे जे गेलेले आहेत ना, हे नालायक, निव्वळ नालायक, वाढवले आम्ही. आता आमच्यासारखं होईल ना होईल तिकडं जाऊन बघू. आता जे नावात घेऊन त्यांना मोठं करण्याचा अर्थ नाही, परंतु आजावरची लोक दिसली की माझ्या डोकं हलतात, तुमच्यामुळे नाही. हे दुर्दैवाचे डोकं दिसले की माझं डोकं हलतं. आसूची लोक आली कोल्हापूरवरनं, कोल्हापूरमध्ये राहिलं गाव बाजूला ना, आसू आणि फलटण आमचं असंच वागायला लागले. हे सगळं कोणी गेलं? आमच्या आधीच्या पिढीने गेलं, आम्ही गेलं. अहो हनुमंतरावची शिवाजी यांची एवढे वाद त्यावेळेस झाले त्या कारखान्यावरनं. पण तो कारखाना जेव्हा आपल्याकडे आला, शंभूराज तुझा बाप तिकडं हनुमंतरावकडनं डायरेक्टर होता. हनुमंतरावच्या भावाला आपण घेतला आणि मग कारखान्याला आपण चालले आणि कसा काढला कारखाना बाहेर. आणि हीच माणसं त्यांचा कारखाना कसा चालवतात मला सांग. बाबा तुला काय त्रास होत असला तर बात कर. मी बोलल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. इंडस्ट्री ही अधिक वाढवणार आहे. आणि तरुण पोरांना मी सांगून जातो की IT BT विषय मागे राहिलेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय मागे राहिलेला आहे. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा सेंटर फलटण तालुक्यात करून दाखवलं नाही. बरंच सत्ता ध्यानात देऊ नका. अहो त्याला तळमळ हिता लागते. सत्तेची आस, माणुसकीची जात आमच्या घराने आम्हाला कधी विसरायला शिकवलेली नाही. आणि ही तरी काय? अहो 19 साल तर सांगता राहील साहेब. यांनी पहिल्यांदा काय केलं, दादा शरद पवारांना शिवाय परत म्हणते काय, मला अजित पवाराशी कुठे भांडणं होती, माझी शरद पवाराशी भांडणं होती. अहो याला आत्महत्या करायची वेळ आली असते, शरद पवारांनी माड्यात उभे होते तेव्हा. मदर काय डेअरी आहे ना ती दिल्लीची, त्याचे पैसे दिले. अरे नालायकच येतो, एवढं नालायक येतो. अशा लोकांच्या बडी ते बांधणारी पोरं काय झाले आजकाल. मी तर व्हॉट्सअप बघतच नाही. मला जवळचे कार्यकर्ते सांगतात की तेवढं व्हॉट्सअप उघडा. आम्ही बरोबर काय बघायचे, हे डोकार पोरग गावातलं त्याचा हार राजा गटाला खंडार आहे. बरोबर आहे. कुठल्या बेकार गावात माहीत नसतं राजा गटाला. अरे जा घेऊन तुला किती जायचे तेवढे खाली आमचे ते 100% आमचे. तर तुला काय करायचं? अजून मंत्री आण, मोदीला आण, चल मोदी साहेबाला आण, चल आण. आम्ही चाला नाही. फलटणकर जनता ही जनता म्हणून आम्ही तुमच्याकडे बघितले, मताचे गठ्ठे म्हणून आम्ही बघितले नाही हे दिसून नसतं. माझ्या सारख्याला वाईट तेवढ्याच वाटतं. करूनही तुम्ही जर त्याला श्रेय देणार असाल, आमचा कंटाळा आला असेल तर आम्हाला सगळं सांगा ना. रामराजे तुम्ही, मी तुम्हाला म्हटलं ना, मी माझ्या डोक्याने या कृत्रिम बुद्धिमत्ता आणणार म्हणजे आणणार. मशीन टेक्नॉलॉजीची काय मशीन काय म्हणतात ती आणणार म्हणजे आणणार. उत्तर कोरियाला खाजगी गावांना MIDC करून दाखवणार म्हणजे दाखवणार. तिथे MIDC झाली तर फायदा कोणाला होणार आहे? आम्हाला होणार. हे इथं बसल्यात ओरीने त्यांना जाणार. तुमच्या नादवळून अलीकडं कुठलं गाव होतं नाही त्याच्यावर पुढचं तडवलं. किती लांब फरक आहे त्यांनी. अरे डोक्याने करायला लागतं, कष्टाने करायला लागतं. त्यासाठी सत्ता लागते. आणि ह्यांच्यात सत्ता आली, निरा देवगरचं पाणी लाभक क्षेत्राबाहेर देऊ नका, म्हणजे गोडाला देऊ नका, निरा उजव्या कालव्याला देऊ नका. पण तेच पाणी तुम्ही सांगोल्याला द्या. का? त्यांचा मतदारसंघ हा सांगोला तालुक्यात पहिलं पाण्याचं पूजन म्हैसाळ लिफ्ट सांगलीला आहे कृष्णेवर, त्याचं मी केले. हा मला शिकवतो तिथे काय गाडवं लावली आणि काय हे केली काय.
रद्दाड काम, संध्याकाळची चांगली वेळ आहे. जास्त काही त्यांच्यावर बोलू नये. त्यांना शुभेच्छा. आपल्या मिशा आपल्या पायाच्या नखापर्यंत वाढाव्यात असे शुभाशीर्वाद. आपलं काय म्हणणं नाही, आपला फक्त तुम्ही आणि मी. अरे बाबा, आमच्या वयाच्या लोकांना ही सवय राहिलेली नाही. मंडळी बऱ्याच वर्षांनी हिंगणगावला आले. याचा अर्थ हिंगणगावचा माझा काही संबंध तुटला होता असं काही नाही. परंतु जबाबदाऱ्या राज्य पातळीवरच्या वाढत गेल्या. मंत्रिपद झालं, आमदारकी झाली, जिल्ह्याची जबाबदारी झाली, जिल्हा बँकेची जबाबदारी आजही बघतोय. गव्हर्नरच्या पदाच्या नंतरचं पद मी 8 वर्ष 7 वर्ष बघितलं. यशस्वीरित्या विधान परिषद चालवली. याचा वारंवार उल्लेख होतो त्या कृष्णा लवादाचा आणि कृष्णा पाण्याचा. आणि त्या लवादानुसार जर आपण धडपड 1996ला तुम्ही जर साथ दिली नसती तर आज तरुण पिढीला माझं हे विशेष करून सांगणं आहे की जे तुम्ही कधी बघितलेलं नाहीये. उदाहरणार्थ घ्यायचं तर बघा, पाडेगावपासून आसूपर्यंत 100 वर्षापूर्वी आज आपला कालवा आला. काय कालव्याचं वैशिष्ट्य त्या तरुण पिढीला वाटणार आहे की ज्या कॅनॉलमध्ये ते पोहायला शिकतात तिथं कालवाच नव्हता, साखर धंदा नव्हता, कुडाळा होती, उसापासून साखर होत नव्हती. त्यामुळे तरुण पिढीला माझं म्हणणं आहे की हे नसतं तर तुम्हाला काय काय बघायला लागलं असते. हे दीपकरावांनी अन्य मंडळींनी तुमच्या डोळ्यासमोर ठेवली. बापूंच्या गावात मी 2003-2004 साली आमदार असताना सासवडकडनं कुठेतरी चाललो होतो. कुठं चाललो होतो माहिती नाही, वाटतं बहुतेक मुळीवाडीकडे चाललो होतो. जवळचे कार्यकर्ते रुमाल बांधून लालदेव खातर त्यांच्या घरी 10-15-20 एकर जमिनी रोजगार हमी होते. मी माझ्या डोळ्यात बघितले. आताच्या पिढीला कुठं रोजगार हमी तरी माहिती आहे. त्यांनी हे हाल बघितले. डिसेंबरच्या सुमाराला वडल्याच्या शेजारी एक गाव आहे, नाव विसरलो मी, त्याची वस्ती आहे. पहिल्यांदा जर कुठं काय लागायचं असेल तर तिथं टँकर लागायचे. बाजवड्याचे पवार साहेब इथं बसते. साहेब, तुमची जे खेड मतदारसंघ आहे जिल्हा परिषद गट हरळीपासनं पातळीपर्यंत डिसेंबरला टँकर शिवाय आणि रोजगार हमी शिवाय चालत नव्हतं. आज त्या तरुण पिढीला त्याचं काही किंमत राहण्याचं कारण राहिलेलं नाही. आम्ही सांगायला कमी पडतो. माझा स्वभाव तुम्ही बघता की मी स्वतःविषयी फार कमी बोलतो. जे काही बोलतायत त्याचं नाव घेण्याची माझी इच्छा नाही आहे खरं सांगायचं. हे तुम्हाला एकच विचारतो की जिथं बसलाय तुम्ही, आहे देवाचा पाय आहे, मान्य आहे सगळ्यांना. पायावर घातला नाही तर कळस कसा लागणार. अहो, धरणच झालं नसतं तर निरादेवगडचं पाणी, डोंगरगडचं पाणी तुमच्याकडे आलं असतं का? साधा विषय आहे. मी केलं. एका ठिकाणी आत्ताचे नवनिर्वाचित आमदार म्हणाले की यांनी 30 वर्ष काय केलं. अरे 30 वर्षात काय राहिलंय तेवढं करून तरी दाखव बाबा. काय राहिलंय? तुझे जे मालक आहेत, या आमदाराला मालक आहेत. दीपकराव आमचा 4था भाऊ म्हणून राज्यात ओळखला जातो. लांब फरक आहे त्यांच्यात ना. मला नीरा देवघर करतो. नीरा देवघरचं एक मजा आहे का? नाही तुम्हाला माझ्या कामाची किंमत कळली तर निदान वयस्कर माणसाला तरी कळेल. मी जेव्हा या कृष्णा महामंडळाची स्थापना केली तेव्हा राज्यात, जिल्ह्यात कोयना होतं, धोम होतं, कणेर होतं आणि म्हणलं तर भाटकर होतं. बरोबर.
प्रवाही पद्धतीने पाणी इकडे जात. मी जेव्हा लक्ष घातलं तेव्हा मी तार्कशुद्ध विचार केला की धरणाला उशीर का लागतो, कालव्याला उशीर का लागतो. आजही तिकडे आठवते की लवादाची मी जेव्हा वाचलं तेव्हा मला रात्री झोप आली नाही. त्याचं कारण असं होतं की मी जेव्हा माझा प्रचार करायला गायवाडी नावाच्या ते तुमच्या मुंबईला काळबादेवीत कुठेतरी एक मार्केट आहे, अनपट सर तुम्हाला माहिती आहे, हिंदूवाडी काहीतरी म्हणतात त्याला. माझा प्रचार मी गठ्ठ्यावर उभं राहून स्पीकर नसताना केला आणि समोर आपल्या मध्ये सगळे ते तुमचा रामदास होता ना त्यावेळेस सोना, तर तेव्हाच मी निर्णय केला होता की म्हटलं श्रीमंतराव कदमांना पाडणं काही सोपी गोष्ट नव्हती. राज्यात त्यांच्या नावाचा एक प्रचंड दबदबा होता, लोकांच्यात मिसळण्याचे त्या सत्ग्रस्ताला कौशल्य होतं, बोलण्याचं कौशल्य, आणि नको तेवढ्याचा दोष, नको तेवढं बोलणं चिमटराव नका नडलं गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. चिमटरावही वाढला, हा आमच्याच वाड्यात वाढले, कोण वाढलेच नाही. तरुण पिढीला ह्याच्यातला काही इतिहास माहिती. तेव्हाच मी ठरवलं त्या गायवाडीच्या गठ्ठ्यावर कापडाच्या की पडलो आणि जिंकलो काय करायचं. आपली लोक माथाडी म्हणून कापड बाजारात आणि गाड्या ओढतात ते दिसत होतं. लोखंडी सळ्या घेऊन आदर घेतली सगळी लोक, इंधनगाव ये शंभूराज आलाय तिथली लोक तिकडे सगळे तिथे. आणि त्या पद्धतीने मी विचार करून बघितलं. कायदा वाचला सुदैवाने LLM सारखी डिग्री माझ्याकडे होती. 72 साली मी LLM केलं. किती जणांना माहिती आहे, कोणाला माहिती LLMचा अर्थ कोणालाच माहित नाही. LLMला किंमत कोणालाच माहित नाही. आता पोत्याला 50 किलो LLM झालं, तेव्हा होत नव्हतं. धरणं का होत नव्हती. पहिली गोष्ट, धरणाला दीपकराव तुमचा विश्वास बसणार नाही, 96-97 झाली. समजलं इरिगेशन खात्याला 800 का 1000 कोटी असेल, काय होणार होतं, 800 ते 1000. त्यावेळी फार बोलके आकडे मला आठवते म्हणून निधी नव्हता. या राज्यातलं एक धोरण लक्षात घ्या, शरद पवार साहेबांनी हे केलेलं आहे, घटनेने केलं आहे की राज्याचं बजेट एखाद्या वर्षी जर 100 रुपये असेल तर 13% मागासवर्गीयांना जातं, 9% आदिवासींना जातं. ते पहिल्यापासून आग्रह धरत होतो की इरिगेशनलाही तुम्ही ज्या पद्धतीने 13+9 काय राज्याच्या मुख्यमंत्र्याला कोणाला म्हणायचे ते 10% द्या, 15% द्या, 20% द्या, पण बजेटच्या 20% जर हे दिलं, कुणाचीच धरणं पूर्ण राहिली नसतं, अपूर्ण राहिली नसतं. विदर्भ मराठवाडा अनुशेष फानुशेष सगळं केलं असतं की बंधनात घालून घ्यायचं. 13+9, 9+20, 20 काय जे टक्केवारी ठरली नाही. मला मूर्खच काढत होते की लवादात असं कोण कोणाचं पाणी नेतं का, अशी बोलणारी या जिल्ह्यात माणसं. बनकवडीचं पाणी सहज शोधून काढलं. काय केलं ते, वाचलं, रात्रंदिवस वाचलं. कुलकर्णी नावाचे आपल्याच फलटणचे एक सुप्रीम इंजिनियर होते, IPI नावाचं डिपार्टमेंट होतं, त्यांच्या पुण्याच्या कर्वे रोडच्या घरी जाऊन सतरंजीवर बसून 1.5 तास त्यांच्याकडनं सगळं समजावून घेतलं. आणि मग माझ्या लक्षात आलं कर्नाटक आणि आंध्र ही मंडळी जेवढं मी सांगत होतो त्याच्यावर जास्त महत्व कृष्णेच्या पाण्याला देतात. अहो तुम्ही आज कृष्णाची बघताय सातारच्या, जरा मिरजेच्या पुढे जा, म्हैसाळपासून पुढे जा, 1 आणि 2 मैल त्याची नदी होती, जाऊन बघून मी कुठं बोलतो. आणि तसं नाही झालं, धरणच झाली नाही. धरणाच्या पाण्याची अडवणूक आणि वापर, खरं तर वापरच व्हायला पाहिजे. कृष्णा महामंडळाची आयडिया आली, बाजारातनं कर्ज रोखे घेतले, 17% व्याज द्यायला लावलं मनोहर जोशीला. आणि कृष्णा महामंडळाची घोषणा फलटणच्या मुजोजी क्लबच्या तिथं होऊन गेली. आणि तिथनं जो धडाका सुरू झाला, सारखे नारळ फुटत. काँग्रेसचे लोक उलटे होते. R.R. पाटील सारखा दुष्काळी भागातला माणूस मला म्हणला, रामराजे तुम्ही करताय पण तुम्हाला टीका करायला लागेल, पण मी विरोधाने. म्हणलं कर बाबा, नुकसान करू नको.
आटपाडी काय हो, आटपाडी आणि तासगाव आपल्याहून पुढचे दुसरं. अशा परिस्थितीत निधीची आपण तरतूद करून घेतली. जास्त खोलवर मी बोलणार नाही, विषय निघाला मला राहवत नाही हो. शेवटी कष्ट केले. येताना पायऱ्यात आधार घ्यायला लागतो, उतरताना आधार घ्यायला लागतो. त्याचं खरं खरं सांगू, एक म्हणजे क्रिकेटचा अत्यंत शौक. मी जिथं राहतो, आजही जिथं राहतो, त्या शेजारी PYC ग्राउंड आहे. जरा पलीकडे गेले की काही जिंकणा ग्राउंड आहेत, नवीन पोरं कदाचित बघूनही आले. माझी शाळा भांडारकर रोडला होती. शाळा घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर. शाळा सुटली की मी PYCच्या पॅव्हिलियनमध्ये दिवसभर क्रिकेट बघत बसायचो. तो शौक झालं. 1970 उद्याडला कॅप्टन होतो. युनिव्हर्सिटी रणजी ट्रॉफी खेळायचे. उंबरठ्यावर होतो. तरुण पिढीला विचारतो मी की रन तर काढता की नाही. मी आजकाल खेळाचे क्रिकेट बघतो, टेनिस बॉलचं. अनपट साहेब रन काढताना फिरणं हा निसर्गात म्हणजे क्रिकेटचा धर्म आहे. त्याच्यातच गुडघा गेला, झटकला, मस्ती होती अंगात. लंच ब्रेक झाला, पॅड काढलं, हे गुडघा असं झालं. तिथपासून आमचं क्रिकेट मातेला झालं. पहिलं कारण. दुसरं कारण आमदार झालो. आत्ताचे जे कोण लोकप्रतिनिधी ते लिफ्टने जातात, मी जिनेने जात होतो 6 मजले. सकाळी 10ला मी मंत्रालयात जात होतो, संध्याकाळी 6 वाजोपर्यंत गार 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 गार. एकटानं आमचे सहकारी 4-5 आमदार मित्र सांगलीतले, विशेष करून सातारचे. मदन आप्पा तर यायचे नाहीत, थकले होते. भास्कर होते, आपले गुडगे साहेब, धोंडीराम वाघमारे होते. प्रत्येक मंत्र्यावर आम्ही प्रेशर टाकत होतो आणि कामं करून घेतो. सरकार आपल्या बाजूला आलं, जरी अपक्ष होतो तरी सरकार आपल्या पाठिंब्यावर टिकवलं होतं. आम्ही नाही म्हणलं आम्हाला मंत्रीपद द्या. मी तर सामान्य सांगितलं होतं त्यांना की जोशी साहेब मुख्यमंत्री होते, मला काही देऊ नका, मला माझं फक्त पाणी द्या, कृष्णा महामंडळाची रचना करा, 17% व्याजाने कर्जरोखे काढा आणि आमच्या कामाला सुरू करा. ते मान्य झालं. सत्ता सोडली. 6 मधले चढून उतरून गुडघे गेले. नंबर 2 खरं. नंबर 3 धरणच्या नीरा देवघरच्या बाबतीत बारामतीकडे आपल्या आले, जवळचे जागीदार साहेब. 93 सालची गोष्ट आहे, 92 सालची गोष्ट आहे. 95 इलेक्शन झाली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. थोपट्यांची लोक आणि हिरडो शिखोरातली लोक. हिंगणगावला हिरडो शिखोरा नवीन नाही आहे. तुमच्याकडे जे पुनर्वसन झालं हे हिरडोच इथलंच आहे. दिलीप देशपांडेचं गाव ते तुमच्याकडे इथं आले. पवार साहेब लक्षात घ्या की तिथं फिरलो रात्री 3-4 पर्यंत मिटिंग केली एकटा. मुख्यमंत्र्याला येऊन दिलेलं नाही तालुक्यात, एकटा फिरलो. आजही तुम्ही विचारा, जाता जाता तिकडे जाऊन या. जुन्या पिढीचे प्रकल्पग्रस्त त्यांनी आजही मला भेटल्याचं आठवण सांगतात की रामराजे तुम्ही आमदार मंत्री म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. राजाचा शब्द आहे म्हणून आम्ही तुमच्या विश्वासावर आमची घरं मोडणार आहे. रात्री 11 वाजताही घरं मोडून भाऊ मला फोन यायचे त्या भावावर, महाराज तुमच्या शब्दावर आम्ही घर मोडतो. आता तुम्ही मला सांगा, दुसऱ्या परक्याच्या तालुक्यात आहो 200 पोरं, ह्या पोराची पोरं फलटणवरनं लोणंदला जायला काय नाही. नोकरीला कमीच पाहिजे. बँकेत नोकरी लागली ते हिंगणगावचा म्हणतो मला हिंगणगावच्या शाखेतच घ्या, बाकीच नको. आणि ही लोकं एवढ्या लांबनं आणली. हे सभापती होते. आपण गेलो होतो, अख्खा तालुका गोळा करून त्यांना निमंत्रण दिलं. ते काय लागण्याच्या वेळी म्हणतो ना डॉक्टर साहेब अवतर का काय काहीतरी म्हणतो ते दिलं. राहता राहिला. तिसरा विषय धरणाचा होता, म्हणजे वन खात्याचा. मंडळी विश्वास ठेवा, 35 हेक्टर म्हणजे 35 × 70 अधिक 17 80-90 एकराचं वन खात्याची जमिनी या नीरा देवघरच्या ह्याच्यात आहेत. 3 महिन्यात दिल्लीतनं काढल्या. किती? 90 दिवसात रमेश्वर. तुम्ही बघितलंय राजकारण, मंत्रालय तुम्ही बघितलेलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्यावर मी अवलंबूनच राहिलो नाही. कधी कधी त्यांना जमत भरला नाही, कर नाही ते करू नको, तुला काय करायचं ते कर, मी माझं करून आणतो. थोपटे साहेबांच्या राजगड कारखान्याच्या गेटवरनं मी दिल्लीला शेवटचा फोन जोडला. माझ्या ओळखीचे माझ्या प्रेम करणारे काय आधीच गेलेले होते, त्यांनी तुमचं काम झालं म्हणून घेऊ बरं. आणि आमचे पाय मग
अमोल सारख्याला धरून आपण चाललोय. हे झाला इतिहास. सगळेजण कमेंट्स वाले म्हणतात, हे किती जण माहिती कमेंट्स मध्ये 11 कंपनी आहेत. जाऊन या 2009-8 जी पहिली कंपनी जाऊन केल्या TCL2 TCL3 ना 11 कंपनी तिथे युनिट्स. हे सगळं का माझ्या डोक्यात झालं तर तेव्हा कारणीभूत पवार. त्या काळात तुम्ही ऐकलं असेल की पवार साहेब नेहमी म्हणायचे शेतकऱ्यांचा खरा राजा कोण असेल तर पवार साहेब. नेहमी म्हणायचे की शेतकऱ्याच्या कुटुंबात 3-4 भाऊज असतील, ते एकाने शेती करावी, एकाने नोकरी करावी, एकाने व्यवसाय करावा. एक सोर्स आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा असा पाहिजे की तो निसर्गावर अवलंबून नसावा. ही पवार साहेबांची धारणा. आणि त्यासाठी मी औद्योगिकरण, पाण्यासाठी पुनर्वसनाला लागणारा निधी, पुनर्वसनाच्या लोकांची मनं वळवणं, अहो काय नाही केलं तुम्हाला, काय सांग. एवढं करून सगळ्यात जास्त शिव्या मीच ऐकतो. मला शिव्या देणाऱ्यांचे मला आभार मानायचे. माझं कामाची नोंद म्हणण्यापेक्षा तुम्हाला भीती वाटते की लोकांनी जर रामराजांच्या कामाची कदर केली तर आपलं डिपॉझिट जाईल, म्हणून रामराजांना शिव नितीनराव भेटते. हा शंभू आहे ना, शंभू बोलला आदरकीच्या तिथं पहिल्यांदा आपण पाणी आणलं बघतात. बाळासाहेब तुझं होतं, पवार साहेबाच्या हस्ते, डॉक्टर पदमशिवाच्या हस्ते, आणि तुझा विश्वास बसेल ना बसेल. चिमणराव खडमाला बोलवून घेतलं होतं श्रीकांत की या तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केलाय, आज आपल्या तालुक्याला पाणी नाही. अशा प्रकारचं राजकारण केलेली आम्ही म्हणजे की या भोरट्यांच्यासाठी कशासाठी काय बोलव. ही भोरटी आहे, यांचं नशीब आहे की पाया घातला गेला आणि यांच्याकडे सत्ता आली. दीपकराव म्हणले त्याच्या पुढचं आहे दीपकराव, अहो 10 किलोमीटर कापड कंपनी आहेत, आपण पाणी म्हणजे कॅनॉल आणलाच याला स्टे दिला. हे बोलून गोष्टी उपयोग. 120 TMC म्हणजे कोयने एवढं पाणी आज आपलं मी जर उद्योग केला नसता तर सातारा जिल्ह्याला गेलं असतं. एक कोयने 120 TMC कोणाला किंमत. बापांना मी नेहमी म्हणतो उगाच तुम्ही हे गेलं, हे गटार बांधलं, ते समाज म्हणजे गेलं, कोण विचारत नाही आजकाल. रात्री आले, चिडपाय घरी गेले, 500-1000 घेतले, मतदान केलं, वाटोळं झालं. वाटोळं आमचं नाही होणार, आम्हाला भरपूर मिळालं. आता ही वाटोळं श्रीकांतराव तुमचं होणार, आमचं नाही होत. घरादारात जेव्हा गुन्हे यायला लागतील, मुलीबाळांच्या जेव्हा हात पडायला लागतील आणि पोलिसांना फोन झाला, बंदी घरी मला शिव्या देतात तर मी देणार नाही, मी तर मराठीच्या वर इंग्लिशमधनं चांगल्या शिव्या देतो. आम्हाला माणूस आहे त्याला सोडून देऊ, तिने खाली बलात्कार केला असेल, अजून काय केला असेल, हे एक. आणि श्रीकांत भाटे ज्यात बोलतोय, अहो ही आमची मुलगी ओळखीला असं बोलली की तुम्ही आमचा आमदार पाडला का आम्ही तुमचा नेता पाडला, की याला फोन करत तिचं वाक्य आहे. आता हे बघा या मुलीला डोकं कसं, संधी मिळाली म्हणून जमलं नाही, नाही तर बरंच बसले असते घरी नवऱ्याच्या मग. ह्या लोकांच्या नादाला लागता कशाला. ही लढाई तुम्ही शेवटची करणार आहे, तुम्ही माझ्यासाठी करणार नाही हे तुम्हाला पक्क सांगतो. हे जे केले कधी सांगा, या तालुक्यात प्रल्हाद पाटलाच्या नादाने त्यांचे नातेवाईक असलेले सगळे लोक मिळतात. माझ्याकडनं कधी त्यांना त्रास झाला सांगा ना रमेश. तुमच्या तालुक्यात उलटी, तुमच्या गावात उलटी सुलटी होती. कधी आपण सत्तेचा गैरवापर करून सर्व सर्वसामान्य माणसाला. आता मला कार्यकर्ते म्हणतात ते करतात ते तुम्ही केलं असतं ती वेळ आली नसती बाबा आपल्याच नाही. आम्हाला पराभव स्वीकारायला लागला तरी आम्हाला आमच्या घराला काही नवीन नाही दिलं. माझं सोडून द्या, मला भरपूर मिळालं तुमच्या सगळ्यांच्या कृपेने, आणि तिचं उतराई होण्यासाठी मी केलेल्या कष्टाचं श्रेय फक्त हे घेतात. आम्हाला जमत काय नाही, स्वतःचं कौतुक करून घेणं. हे म्हणजे काय, आता एवढं सगळं पाण्यावर ओढलं गेलं
यांनी पहिले 19 साली काय केलं बघा, बारकाई नाही. खासदार झाल्या एक पत्र दिलं की नीरा देवघर धरणाचं पाणी चोर बारामतीला आहे. माझे शब्द नाही आहेत, लक्षात ठेवा. पाणी चोर असेल. रामराजांनी सत्तेसाठी बारामतीकरांचे पाय चाटले. ह्या इलेक्शन मध्ये पाणी चोराचे पाय चाटायला तुम्ही का गेला त्याचं उत्तर ते काही देऊ शकत का दिलं. लढायचं होतं ना, हिंमत होती तर अपक्ष लढायचं होतं. आम्ही लढलोच ना, लढलो का नाही. बस कोण ना चिमटरावचं नाव काय या पोरांना माहिती. चिमटरावला टाला टाला काढायला आमरायचे मंत्री. अशी उत्तरं दिली पिठोबाबांनी. संजय बाबा आमचे फार सुसंस्कृत. हळूहळू तयार व्हायला लागले. परवा कोळकीचं भाषण ऐका मला फार बरं वाटलं सर. संजय बाबा हे बोलता येईल का नाही मला शक्यता कमी वाटत होते. सारखं चिमटा घेऊन बघत होतो संजय बाबाचं. भाग सोड. हे वाढलं हे संकट माझ्यावर नाही, आमच्या घरावर नाही. आमच्या घराने 57ला माझ्या आजोबांचा पराभव स्वीकारून आम्ही परत लोकांच्यात गेले. 67ला शिवाजीराजांचा पराभव झाला तरी आम्ही लोक सोडले. हे बुक्कड आलं गेलं, आम्हाला कशाचा पराभव आला. आजही आता कोणतरी म्हटलं, संजय बाबा म्हणले, हे आपल्या मागे असलेला विश्वास आणि तुमच्या नवीन आधुनिक शब्दात म्हणायचं तर राजेगड हा ब्रँड आहे. तो ब्रँड रणजित सिंह नाईक निंबाळकरला हा जन्म जरी घेतला आणि कितीही मोठ्या गाड्या घोडा जरी फिरला आणि किती हेलिकॉप्टरने आला आणि कितीही मिशा अगदी गुडघ्यापर्यंत वाकल्या तरी मिळलं. आणि त्यांचं तुम्हाला कळलं 6 महिने झाले. आत्ताच 15% वर 5% नवीन, 2 भाऊ 5, अजून 1 भाऊ 5, किती झाले 20. मला परवा एकाने हिशोब काढून सांगितलं, रामराजी तुमच्या अखत्यारीत 1000 कोटीचा आमदार फंड होता. आता मी 20% घेतले असते तर काय झालं असतं. घेऊ का घेऊ. आत्ताचे जे गेलेले आहेत ना हे नालायक, निव्वळ नालायक. वाढवले आम्ही. आता आमच्यासारखं होईल ना होईल तिकडं जाऊन जाऊ. आता जे नावात घेऊन त्यांना मोठं करण्याचा अर्थ नाही, परंतु आजावरची लोक दिसली की माझ्या डोकं हलतात. तुमच्याबरोबर नाही. हे दुर्योगाचे डोकं दिसले की माझं डोकं हलतं. आसूची लोक आली कोल्हापूरवरनं, कोल्हापूरमध्ये राहिलं गाव बाजूला ना आसू आणि फलटण आमचं असंच वागायला लागली. हे सगळं कोणी गेलं, आमच्या आधीच्या पिढीने गेलं, आम्ही गेलं. अहो हनुमंतरावची शिवाजी एवढे वाद त्यावेळेस झाले त्या कारखान्यावरनं. पण तो कारखाना जेव्हा आपल्याकडे आला, शंभूराज तुझा बाप तिकडं हनुमंतरावकडनं डायरेक्टर होता. हनुमंतरावच्या भावाला आपण घेतला आणि मग कारखान्याला आपण चालले आणि कसा काढला कारखाना बाहेर. आणि हीच माणसं त्यांचा कारखाना कसा चालवतात मला सांग. बाबा तुला काय त्रास होत असला तर मी बोलल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. इंडस्ट्री ही अधिक वाढवणार आहे. आणि तरुण पोरांना मी सांगून जातो की IT BT विषय मागे राहिलेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय मागे राहिलेला आहे. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा सेंटर फलटण तालुक्यात करून दाखवलं नाही. बरंच सत्ता ध्यानात देऊ नका. अहो त्याला तळमळ हिता लागते. सत्तेची आस, माणुसकीची जात आमच्या घराने आम्हाला कधी विसरायला शिकवलेली नाही. आणि ही तरी काय. अहो 19 साल तर सांगता राहील साहेब. यांनी पहिल्यांदा काय केलं ते आजी दादा शरद पवारांना शिवाय परत म्हणते काय मला अजित पवाराशी कुठे भांडणं होती, माझी शरद पवाराशी भांडणं होती. अहो याला आत्महत्या करायची वेळ आली असते. शरद पवारांनी माड्यात उभे होते तेव्हा मदर काय डेअरी आहे ना ती दिल्लीची, त्याचे पैसे दिले. अरे नालायकच येतो, एवढं नालायक येतो. अशा लोकांच्या बडी ते बांधणारी पोरं काय झाले आजकाल. मी तर व्हॉट्सअप बघतच नाही. मला जवळचे कार्यकर्ते सांगतात की तेवढं व्हॉट्सअप उघडा. आम्ही बरोबर काय बघायचे. हे डोकार पोरवे गावातलं त्याचा हार
राजा गटाला खंडार काय बरोबर आहे. कुठल्या बेकार गावात माहित नसतं राजा गटाला. अरे जा घेऊन तुला किती जायचे तेवढे खाली आमचे ते 100% आमचे. तर तुला काय करायचं. अजून मंत्री आण मोदीला आण चल मोदी साहेबाला आण चल आण आम्ही चाला नाही. फलटणकर जनता ही जनता म्हणून आम्ही तुमच्याकडे बघितले मताचे गठ्ठे म्हणून आम्ही बघितले नाही हे दिसून आलं. माझ्या तारखेला वाईट तेवढ्याच वाटतं की करूनही तुम्ही जर त्याला श्रेय देणार असेल. आमचा कंटाळा आला तर आम्हाला सगळं सांगा ना. रामराजे तुम्ही मी तुम्हाला म्हटलं ना मी माझ्या डोक्याने या कृत्रिम बुद्धिमत्ता आणणार म्हणजे आणणार. मशीन टेक्नॉलॉजीची काय मशीन काय म्हणतात ती आणणार म्हणजे आणणार. उत्तर कोरियाला खाजगी कंपनी MIDC करून दाखवणार म्हणजे दाखवणार. तिथे MIDC झाली तर फायदा कोणाला होणार आहे. आम्हाला होणार आहे. हे इथं बसले मी त्यांना जाणार. तुमच्या नादवळून अलीकडं कुठलं गाव होतं नाही त्याच्या पुढचं तडव किती लांब फरक आहे त्यांनी. अरे डोक्याने करायला लागतं कष्टाने करायला लागतं त्यासाठी सत्ता लागते. आणि ह्यांच्यात सत्ता आली इंदिरा देवगरचं पाणी लाभक क्षेत्राबाहेर देऊ नका म्हणजे गोडाला देऊ नका निरा उजव्या कालव्याला देऊ नका. पण तेच पाणी तुम्ही सांगोल्याला द्या का त्यांचा मतदारसंघ. हा सांगोला तालुक्यात पहिलं पाण्याचं पूजन म्हैसाळ लिफ्ट सांगलीला आहे कृष्णेवर त्याचं मी केले. हा मला शिकवतो तिथे काय गाडवं लावली आणि काय हे केली आणि काय रद्दाड काम. संध्याकाळची चांगली वेळ आहे. जास्त काही त्यांच्यावर बोलू नये. त्यांना शुभेच्छा. आपल्या मिशा आपल्या पायाच्या नखापर्यंत वाढाव्यात असे शुभाशीर्वाद. आपलं काय म्हणणं नाही आपला फक्त तुम्ही आणि मी आणि तुमच्या भविष्याची लढाई. पाडे आणून दिलं औद्योगिकरण केलं कमी पडलं शिक्षण केलं सगळं केलं तरी अजून काय तुम्हाला कमी पडतंय. झालंय काय बाळासाहेब तेव्हा कोणालाच काही मिळत नव्हतं त्यामुळे कोण दुखवलं जात नव्हतं. काय म्हणतो नीट लक्षात. तुमच्या गावात धरून झाला की 25 बोर आधार केलं लागले तेव्हा काहीच लागत नव्हती सगळी बेकार होती. आता 25 लागले मग 26वर रामराजेने लावायला नको का म्हणून तर राहणार. आणि 25 काय म्हणतात आम्हाला वरची जागा पाहिजे मग यालाही आपलीच व्हायची. शिकलाय 12वी पास शिकलाय ते काय करून हे ऐकायची वेळ येते. साहेब तुम्ही लक्षात घ्या एक पोरं ऐकलं आलं वाठार सगळ्यांना माहिती आहे. वाठारला कमीची एक मोठं हॉस्टेल आहे बघा तिथं तो काय म्हणतो त्याला आपण सिक्युरिटी गार्ड होते. त्याची बदली झाली कमीजमध्ये म्हणजे कुठं सुरवली. ते पोराने काय म्हणा माहिती आहे लांब पडतंय मला. आता काय करू सांग लांब पडते लांब पडते माझ्यावर बाबा उपकार कर माझ्यावर ये इकडं केलं त्याचं काम कसं होतं काय येणार राहिले नाही करून शिवाय देऊ का हो त्याने देऊन द्या त्याचं काय त्याच्या आता हे बोलणार नव्हतं मी पण बोलू नव्हतं. हे बघा या गटात डोळा कोणाचा आहे सुरोडेकरांचा आहे होता. तुमचा गट म्हणजे तुमचे सगळे गुलामच असंच जाण त्यांचं होतं. आता गट बदलला असं बापू म्हणतात कोणी आले हे तुम्हाला चांगलं माहिती. त्याला संपवायचं आहे आपल्याला हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. येऊन द्या कोणाला यायचं हे आपले बाले गेले कशा पहिने मतं घेतली हो तुम्हाला सांगू. त्याला कधीतरी सर्वसामान्य माणसं माझ्या घरी या. आता सीझन चालू होतील कारखान्याचे स्वराज्य फॅक्टरीचे रोज 2-3 माणसं येतात चिटबाय काय येतात तिकडचं सोडलं मला काढायचं नाही मला करायचं नाही माझा पगार 20,000 रुपये माझ्यावर कर्ज 50,000 रुपये मला साखरवाडी काय शिकवत नाही. आणि माझ्या पगार ह्याच पोरांनी पैसे वाटायला ज्यांना पगार मिळाले नाही तीच पोरं गावात फिरत खरं का खोटं एवढं सांगा तर प्रामाणिकपणे केलं ते म्हणजे आम्ही तुम्हाला पगार दिले सर हे चुकलं असं म्हणायचं.
पगार न देता मुखेला ठेवला असेल तर बरं झालं. हे असं सगळं त्रांगडं होऊन बसलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला माझी एकच विनंती की मी 30 वर्षाचे कष्ट केलेले ते उभा करताना जो फलटण तालुका महाराष्ट्रात गणबाजीसाठी खूप प्रसिद्ध होता. शरदराव तर कित्येक वेळा म्हणायचे की त्या फलटणमध्ये आमच्या शेजारी रात्री एक होतं आणि सकाळी दुसरंच होतं. हे शरदरावांच्या होतं जे विरोधात म्हणत. आम्हाला काही पवार साहेबांच्याबद्दल काही नाही. अजितदादांना त्यांच्याकडनं झाली एकमेव नेता होता की अजितदादा माझ्या मागे होता खंडाळ्यात, त्यांनी मदत केली म्हणून आपल्याला विसरून जमत नाही. माझ्या आजोबा कोणी बघितले नाहीत. परत तुझ्या आजोबांना मी बघितलं वाड्यातला आला होता. सुरुवात विरवार घालायचे मला वाटतं तेव्हा बहुतेक. तुझ्या वडिला नाही चांगलं ओळखायचं डॉक्टर. सगळ्यात जास्त माझा जीव कोणावर मोहन पाटील आपलं खरं तुम्हाला आठवत आहे सगळे. अहो पाटी 3ला यायचं माझ्याकडे मोहन पाटील हे असायचे बहुतेक टोमॅटो घेऊन यायचे तिथे. आणि 3 एकदा तर आला होता मला आठवतं. आणि 3 तासात नुसतं छान सिगरेट पिऊ नका. पोरं तेवढंच म्हणजे तिथे रांगायला म्हणाले सिगरेट पिऊ नका. अहो तेवढं घेतात पोरं मला माहीत नाही. 10 वाक्य बोलले की त्यांना पाहिजे तेवढं नेमकं लगेच स्टेटस म्हणायचं. नवीन शिकतोय पिढीकडे. जास्त बोलून मी काही वेळ घेणार नाही कारण आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. फार मोठा माणूस, मातंग समाजातला माणूस. लिखाण जे केलं ते आवर्जून वाचा. त्यांनाही श्रद्धांजली. या कार्यक्रमाला जायला वारंवार फोन येत आहेत. मी मोबाईलवर जे बघत होतो ते काही रमी खेळत नव्हतं. मी कामच करत होतो. आता जे रमी खेळणारे आरोपी आहेत ते माझे चांगले मित्र आहेत. चांगले. अहो मला राज्यात कोणाचीही भांडणं नाही. तो माहिती पक्षात अंतर पक्षात माझी भांडणं नाही, आमदाराची भांडणं नाहीत. रामराजे फार शांत आहेत. अशी त्यांची गोड गैरी होते कोणाची राज्यात. ठीक आहे आपलं माहिती आहे की आपण इथं बोलल्याशिवाय राहत नाही. आणि ठरवलं माती घाताशिवाय राहत नाही एवढं लक्षात. आणि तेच मला करायचं. आणि ते मी माझ्यासाठी करणार नाही. मला काय अपमान झालेला नाही. दीपकरावांचाही काय अपमान झालेला नाही. अपमान झालेला आहे जे सोडून गेले नावाला घेतले तर ज्यांनी मदत टाकली त्यांचा अपमान झाला. तुम्ही मदत टाकली आणि इकडे काय काही तरी हिंमत दाखवली का दिलेलं पद सोडून जातो नाही पटत. रामराजांचं जा ना बाबा लक्ष हे कोण नाही अशाने गेली तर गेली. आमच्याकडे एखादं काम होत नाही. आम्ही कधी कोणाला वाटोळ केलेलं नाही. लोणांमध्ये मी एकच वाक्य विचारलं होतं त्यात मी खंडाळा जिंकला होता. म्हटलं मला पण निवडून दिलं मी तुमच्या आयुष्याचं सोनं करीन केलं आणि नाही करता आलं तर कोळसा होऊन देणार नाही. आणि आज तेच वाक्य तुमच्या समोर मला बरं असं वाटतं. आमच्याकडनं एखादं काम होणार नाही, कोणाची बदली होणार नाही. काय दमदाटा दिल्या जातो. तुमच्या गावात मटका चालतो की नाही मला माहीत. चालत असेल अरे लागतो का मटका. गावात मटका नाही म्हणजे गाव येईल. करून चला परागराव तुम्ही सांगता तुमची जनता सांगताय तरी आम्हाला मटक्याविषयी बोलायचे. का बोलायचे. शहरात मटके असतात बरोबर. अनुभव त्याच्यामध्ये येतात की नुकतेच बदली झालेली आहे. झाड हळू सगळं असतं त्याच्यावर ह्याला तुला करून देतो आमच्याकडे की आला फोटो राजा गटाला खिंडार पावन खिंडीने लढणारी लोक होती. खिंडाराचं तर सोडून द्या तुम्ही. खिंडार नाही तुमच्याकडे गेलेले जे विश्वासघातकी आहेत तेच आत्महत्याच्या दिशेने पावलं टाकतात. कारण तिकडनं परतीला मार्ग नाही येत आहे. मला एकानेच सांगितलं तिथं त्याच्याकडे असं का आमच्यातला एक गेला होता फलटण शहरात. त्याला हा सद्ग्रस्त काय म्हणला बघ विचार कर 2 दिवस विचार कर बायकोला विचार इकडं आला परत जाणार नाहीस. अजून जर कोणाला जायचं असेल
तर तुम्हाला शुभेच्छा. आम्हाला काही जमणार नाही. आमच्या आजोबांनी आम्हाला जी संस्कृती घातली त्या संस्कृतीने आम्ही जगणार. आवडलं तर घ्या, आता त्यांना उरावर घ्या. आमचं काय म्हणणं नाही. उरावर माझ्या नाही बसणार कोण पोवा, तुमच्या उरावर आहे. नंबर 2चा धंदा असेल, वाळूचा असेल, कशाचा असेल, नोकरी असेल, बदली असेल, हे सगळं मार्केटिंग. अहो मी मंत्री होतो 16 वर्ष. माझ्या मागं बरोबर एक गाडी असायची आणि हा खासदारही नाही. पुढं 2, मागे 2, डाव्या हाताला 2, तिसऱ्या हाताला 2. काय दान समजतो का काय समजतो तेच कळत नाही. मोठं काय येण्याचा पाहतात. आज सगळ्यात विनोद म्हणजे दिलीपराव याला पहिलं प्रोटेक्शन दिलं हे आर पाटलांनी दिलं. आरला म्हटलं दांड्याला पाहिजे, ते मोठ्या भावाची बायको त्या पाकडली. आर उदार ह्यांनी प्रोटेक्शन दिलं. हिंदुरावला प्रोटेक्शन. हिंदुराव काय करायचं माहिती आहे का? माझा मित्र होता, नातं तर वेगळं होतं. प्रोटेक्शनच्या हाताची ती मशीन गन का काय असते ना, बंदूक, तीच हिसकून घ्यायचा लावायचं. हा ऐकत नाही ना, हे इकडं. हे असलं आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे. तुम्हालाही माझ्या शुभेच्छा आहेत. ज्यांना तो गोड वाटतोय तो किती कुचका आहे आणि किती सरका आहे कळलं. आणि मग रामराजेंची आठवण येईल. तेवढा माझ्याकडे वेळ नाही, कारण केलेल्याचा सत्यानाश करून ठेवेल. कमिन्सला टाळा लावणारा माणूस कोण सांगा ना मला. कमिन्सला टाळा लावणारा माणूस हा. नीरा देवगडचं पाणी सांगवल्याला देणारा कोण हा. नीरा देवगडला कष्ट न केलेले नीरा देवगड कुठल्या नदीवर आहे हे त्याला सांगता येणार नाही. बनकवडीत धरणात धरण बांधलं. अहो हे सगळं कसं केलं कधीतरी लिहिणार आहे किंवा बोलणार आहे. मला काय असतं राजकारणात. मला काल मागितले माझी आमदाराला म्हणाला की बरीच वर्ष राजकारणाचं नाव सांगणार नाही बघा काय बोलतो. वसंतदादा पाटील मोठा माणूस होता, सगळ्यांनाच मान्य, कोणाला अमान्य राहायचं काय कारण. शेवट आला. वसंतराव दादांनी प्राण सोडले ते शुगर डायबिटीसमध्ये सोडले. आणि त्यावेळेस हा एक माझी आमदार होता आणि यशवंत अप्पा का काहीतरी तो 2 माणसं होती राजकारणात. काय आणि सर्वसामान्य माणसात काय गेलं की गेलं. ते कुठे जात आहेत, नदीत टाकतायत, कॅनॉलने वाहत पुढं जात आहे. जास्तीत जास्त राजकारणाचा पुतळा लावतील त्याच्यावर परत चिमण्या आहेतच, त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. समाज काय करायचं आहे. आपलं मन शुद्ध आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचा वापर करून आज बिप्पीसारख्या ठिकाणी आज संबंधग्रह भागात मतं मिळवत नाही मिळत. म्हाताऱ्या बायका जेव्हा त्या पाण्यात उतरून नाचत होत्या आणि ओळखत होत्या तो प्रश्न मी कधीही प्रसंग विसरू शकत नाही. एवढं तुम्ही आणि माझं कौतुक झालं. मला माझं मिळालं. मला नाही खासदार व्हायचं, मला नाही मंत्री व्हायचं. मंत्री नसतानाच मी केलं हे सगळं. मंत्री असताना वाढवलं. आणि आता ह्यांच्या मताने जर हे घालवायचं असेल, आता बघा एवढं बोललो ना की उद्या परवा बहुतेक गँग जाणार. त्यातले निम्मे असतात फलटणचे. इथं किती असतात त्यांचं मला काय माहीत नाही, मी त्यांची चौकशी करत नाही. खरोखर त्यांचं जर गट म्हणून जर बघितलं तर 100-200 माणसं नाहीत. ते सगळे भंगार ठकार ठोकार सगळे तिकडे. त्यांनाही शुभेच्छा. तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत की नीट बुद्धी द्यावी, नाही तर वाटवं झालं तर मला. आजकाल काय झाले सगळं व्यवस्थित असलं की मी केलं. साखरवाडी कारखाना बंद पडला, मी पाडला. सांगा ना बरं, मी पाडला. रेशमाताईला विचारा. हा कप 2 गावातले 3 गावातले 2000 लोक खंडाळ्याच्या रेस्ट हाऊसवर आली, पाया पडते आणि तुम्ही चालू करा. मी कारखाना घालवला ते म्हणजे रामराजामुळे माझा कारखाना गेला, म्हणजे ह्याच्या मालकीचा होता. अहो हे असंच झालं. अडचणीत रामराजे आणि सुखात अजून कोण. किंमतच नाही आमच्या कामाला तर राहिली. काय बापू मी तुम्हाला किती वेळा सांगितलं उगाच नका सांगत जाऊ. हे टेंडर काढलं ते टेंडर काढलं.
अमुक काढलं आणि तमुक काढलं. 8 महिन्याचे कार्यकर्ते तयार करा, शेवटपर्यंत मतदान केंद्रावर उभे राहतील, बघा काय होतं. आपल्या लोकांना मारामारी करायची सवयच राहिली नव्हतीच, आम्ही लावलीच. आणि त्यांच्याकडं जरा बोलतो, आज बघा रेशमाताईकडे रात्री फोनच 100% चालतो. अशाला घालून जर तुम्ही जाणार असाल तर तुमचं कल्याण होत नाही. अहो आम्ही 91ला राजकारणात पडलो, हराई जिंकायची पर्वा न करता पडली. आजही वयाच्या 78 वर्षी हरवून नाही तर जिंको, तुमची साथ आयुष्यभर सोडणार नाही एवढा शब्द मी देतो. आपण आलात, एक चांगला कार्यक्रम हिंगणला झाला. आपले खूप खूप आभार. महिला वर्गही बोर झाला नसेल अशी अपेक्षा आहे. आता आपल्याला ते टी व्ही बघायची काही महिलांना फार ती सवय असते, ती सिरियल. आता ती परत ती तुळशी दिसायला लागली आहे मला टी व्ही. म्हणजे कोण खासदार मंत्री स्मृती इराणी, ते बायकांना भयंकर शोक. साल पे कभी भोवती. बघा बाबा, आमचं काय म्हणणं नाही. शेवटी लाडक्या बहिणी आहात, सरकारकडं काय जे नव्हतं ते सगळं तुम्हालाच मिळालेलं आहे. अजून 2 वर्ष काय ते सरकार चालेल असं काय मला वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा. लाडके भाऊ असले तर त्यांना शुभेच्छा, अजून सगळ्यांना शुभेच्छा. फक्त फलटणच्या लोकांनी माझी 30 वर्ष तेवढी मला परत द्या. माझं कुटुंब बोंबल्याला मी तसंच वाऱ्यावर सोडले. त्या कुटुंबाची कधी जमलं तर आठवण ठेवा. ते ह्याच्यावर काय बोलायचं नाही, सगळंच बोलून झालं, कशाला बोलायचं. म्हणजे कार्यकर्ते तयार करा बापू. चिमटरावच्या ताकदीने तुम्ही उभं राहिले माणसात. ते चिमटरावचेच होते की मला माहिती कधी माझ्याच विरुद्ध उभं होतं. बँक आता 3 वेळा जिल्हा परिषद, कुठं कटूच आहे का विचार ठेवले का सर. असं वागायला लागतं, काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं. झालं तेवढं झालं. त्या शांत संध्याकाळी ज्या गावावर माझं विलक्षण प्रेम होतं परंतु येता येत नव्हतं त्या गावाला आलो. 4 शब्द मनमोकळेपणाने तुम्हाला सगळ्यांना सांगितले, त्याचा विचार व्हावा एवढं सांगून मी रजा घेतो. धन्यवाद. महाराष्ट्रात यानंतर आभार प्रदर्शन